हो. सर आज तुमचंच लेक्चर आहे ना? हो, आज माझंच आहे. हो हो, ठीक आहे, चालेल. ठीक. बरोबर 6:30 ला चालू करूया. हो हो, हा, काहीच प्रॉब्लेम हा. नाही. हो. दिसतंय, फुल स्क्रीन करायचंय फक्त. हो हो हो. व्हिडिओ दिसत नाही ना, का दिसतोय? तुमचा व्हिडिओ दिसतोय ना? दिसतोय का? हा, तुम्ही दिसताय. हा, नाही, मी तो बंद करत होतो. एक मिनिट. एक मिनिट ना मॅडम, काहीतरी हो. प्रॉब्लेम. हा, दिसतोय ना? हो, दिसतंय. हा हा हा. ओके. हा, नमस्कार. मी माझी इंट्रोडक्शन पहिल्या लेक्चरला करून दिली, त्यामुळे पुन्हा काही करून देत नाही. आज ॲक्च्युली दुसरं लेक्चर होतं, म्हणजे डॉक्टर श्रीकांत गबाले म्हणून आहेत. त्यांचं सर्व्हेइंगवरती आज लेक्चर होतं, परंतु काही कारणामुळे त्यांना जमत नाही आहे. आणि त्यामुळे माझं जे शेवटचं लेक्चर होतं ते आज मी घेतोय. आणि गुरुवारी ते अर्थातच त्यांचं लेक्चर घेतील. आपला हा जो विषय आहे आजचा, हा अप्लाइड जिओग्राफी असा आहे. अप्लाइड जिओग्राफी. आणि अनेक दृष्टीने हा महत्वाचा विषय आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जे शिकलो ते, आणि पुढे आणखी एक दोन लेक्चरमध्ये शिकणार आहोत ते, या सगळ्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं, रिअल लाईफ एक्झाम्पल्समध्ये ते कसं करायचं, हा यातला महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे बघा, ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज, कन्सेप्ट, आयडियाज अँड टेक्निक्स इन जिओग्राफी. जॉग्रफी मधलं माझं असलेलं नॉलेज, काही संकल्पना म्हणा, काही माझ्या आयडियाज आहेत, तंत्रज्ञान आहे, या सगळ्याचा वापर करणं, ह्याला म्हणायचं अप्लाइड जॉग्रफी. आणि हा वापर कुठे करायचा आहे, तर तुमच्या असं लक्षात येईल की वेगवेगळे काही प्रॉब्लेम्स आहेत, नॅचरल कॅलॅमिटीज वगैरे वगैरे आहेत, त्या सॉल्व्ह करण्यासाठी. अप्लाइड जॉग्रफी इज बेस्ड ऑन द फिलॉसॉफी ऑफ रिलेव्हन्स or social usefulness
that focuses on the application of geographical knowledge and skills to give solutions of real world social, economic, environmental problems. म्हणजे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्या समोर नेहमी येतात. सामाजिक असतात, आर्थिक असतात, पर्यावरणीय असतात. तर हे सोडवण्यासाठी काही सोल्युशन्स जर मला काढायचे असतील तर त्यासाठी जॉग्राफिकल नॉलेजचा फायदा करून घेणं म्हणजे अप्लाइड जॉग्राफी असा त्याचा अर्थ आहे. द रिलेव्हन्स अँड द व्हॅल्यू ऑफ अप्लाइड जॉग्राफिकल रिसर्च have never been more apparent in the situations ranging from extreme natural events. म्हणजे यामध्ये जेवढं ते तुम्हाला दिसतं रिलेव्हंट आहे हा ते तुम्हाला इतर कुठे दिसत नाही. जसं की पूर परिस्थिती आहे, हा, दुष्काळी परिस्थिती आहे, अर्थक्वेक्स आहेत, भूकंप आहेत, यासारख्या नॅचरल इव्हेंट्समध्ये याचं ऍप्लिकेशन हे खूप केलं जातं. कसं करायचं ते मी तुम्हाला आता सांगतोय थोडक्यामध्ये, पण भरपूर केलं जातं जगभरामध्ये. थ्रू एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स, एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये विचार केला तर डिफॉरेस्टेशन आहे, डिसीजचा स्प्रेड वगैरे आहे, डेझर्टिफिकेशन आहे, यामध्ये सुद्धा मला याचं ऍप्लिकेशन करता येतं. तो ह्युमन इश्यूज, आणखी काही ह्युमन इश्यूज पण आहेत, जसं की क्राईम आहे, पॉवर्टी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे. तुमच्या लक्षात येईल की आतापर्यंत जे जे काही आपण शिकलेलो आहोत थोडंफार, त्यामध्ये ऍप्लिकेशन कसं करावं ते तुम्हाला मी सांगणार आहे थोडक्यामध्ये. कारण तसा हा विषय खूप मोठा आहे, ऍप्लिकेशन भरपूरच असतात, परंतु काही ठराविक ऍप्लिकेशननी हा मुद्दा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तुम्हाला मध्ये सुद्धा वाटलं लेक्चरच्या दरम्यान की काही प्रश्न विचारावे किंवा शंका असेल तर विचारायला काहीच हरकत नाही. आता मी तुम्हाला काही ऍप्लिकेशन्स दाखवतो. ही प्रामुख्याने जी ऍप्लिकेशन्स मी तुम्हाला दाखवणार आहे ते नॅचरल आणि एन्व्हायरमेंटल सिच्युएशन्स मधली आहेत. हा म्हणजे ह्युमन एन्व्हायरमेंट मधली फार नाही आहेत, नाहीतर ही लिस्ट खूप वाढेल आणि मग आपलं तास दीड तासामध्ये जे आपल्याला संपायचं आहे ते होणार नाही. या दृष्टीने ते प्रामुख्याने ती नॅचरल आहेत आणि एन्व्हायरमेंटल अशा ज्या कंडिशन्स आहेत त्यामधली ही ऍप्लिकेशन्स आहेत ती तुम्हाला सांगणार आहे. विल सी वन बाय वन. आता अत्यंत महत्वाची अशी जी समस्या आहे जी सगळीकडेच आहे, आपल्याकडे जास्त आहे ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये आणि आपल्याकडे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, सह्याद्रीच्या भागामध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम असतो, प्रॉब्लेम ऑफ लँडस्लाइड्स. हा जेव्हा जेव्हा पाऊस जास्त पडतो तेव्हा हे लँडस्लाइड्स होतात. लँडस्लाइड झाल्यामुळे म्हणजे हे जे आहे या ठिकाणी दरडी कोसळणं असं आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, तर दरडी कोसळण्याचा हा जो मुद्दा आहे किंवा हा जो प्रॉब्लेम आहे खूप मोठा आहे. काही वेळा असं असतं की मोठे लँडस्लाईड झाले तर मला कळतात, पण छोटे छोटे अनेक लँडस्लाईड हे चालू असतात, विशेष करून पावसाळ्यामध्ये. आणि तिथे जर काही मनुष्यहानी झाली नसेल किंवा काही प्रॉपर्टीचं नुकसान झालं नसेल तर त्याची बातमी पण होत नाही आणि म्हणून आपल्याला ते कळत नाही. लक्षात आलं. परंतु महाराष्ट्रामध्ये हा फार मोठा असा इश्यू सध्या तरी आहे आणि कदाचित तो क्लायमेट चेंजमुळे वाढतो पण आहे असं पण आपल्या लक्षात येतं. ड्यू टू रगड टेरेन, हे आपलं जे टेरेन आहे, भूपृष्ठ आपलं जे सगळं आहे महाराष्ट्राचं, ते रगेड आहे, उंच सकल खूप आहे. कपल्ड विथ हाय इंटेन्सिटी रेनफॉल, पाऊस सुद्धा भरपूर पडतोय विशेष करून सह्याद्रीमध्ये, वेस्टर्न घाट्समध्ये. द वेस्टर्न घाट्स आर प्रोन टू लँडस्लाइड्स कॉझिंग सिग्निफिकंट डॅमेज टू प्रॉपर्टी अँड ॲग्रिकल्चर. शेतीला आणि प्रॉपर्टीचं खूप नुकसान या लँडस्लाइडमुळे आपल्याकडे होतं. मोस्ट ऑफ द एपिसोड्स आर ट्रिगर्ड बाय रेनफॉल विथ द चेंजेस इन द लँड कव्हर. ही दोन कारणं इथे दिली आहेत, परंतु यापेक्षा बरीच कारणं आहेत. परंतु आपल्याकडे प्रामुख्याने पावसामध्ये काही बदल झाला, एकाएकी पाऊस पडला भरपूर, तर त्यामुळे ते ट्रिगर होतं. म्हणजे एकदम त्याची इंटेन्सिटी वाढते आणि लँडस्लाईड होतं. किंवा लँड कव्हरमध्ये काही चेंजेस झाले, लँड यूजमध्ये जमिनीचा जो वापर चाललेला असतो शेतीमध्ये विशेष करून, किंवा काही खनन क्रिया आहे, रस्ते वगैरे काढलेले आहेत, अशा घटना घडल्या आणि लँड कव्हर थोडं बदललं तरी सुद्धा लँडस्लाइड्स होतात असं आपल्याला दिसतं. आणि हा फार फ्रिक्वेंटली आपण ज्याला सामोरं जातो असा तो इश्यू आहे, म्हणून तो पहिल्यांदा आपण घेतोय. हे महाराष्ट्रामधले मेजर एरियाज आहेत लँडस्लाइडचे आणि यासाठी आपल्याला सोल्युशन शोधून काढावं लागतं. हे बघा, हे एस्कार्पमेंटचा एरिया आहे, म्हणजे हा सह्याद्रीची रांग अशी इथे आहे आणि इथे मग लॅटराईट आहे, कोस्टल लॅटराईट आहे,
एस्कार्पमेंट आहे वगैरे वगैरे. पण हा प्रामुख्याने मुख्य हा प्रदेश आहे. इकडे पण होतात बाकीच्या ठिकाणी, पण ते त्या मानाने लहान असतात. आणि इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं ग्रॅनायटिक टेरेन आहे, इथे बेसॉल्टिक टेरेन आहे वगैरे. त्यामुळे थोडक्यामध्ये असं की इथली जी जिओलॉजी आहे किंवा इथले खडकांचे जे प्रकार आहेत आणि पावसाचं प्रमाण आहे, या दोन्हीमुळे असं दिसतं की हा प्रमुख एरिया आहे, हा मुख्य भाग आहे. पावसाळ्यामध्ये तुम्हाला नेहमी बातम्या येत असतात की या ठिकाणी लँडस्लाईड झालं, इथे झालं, तिथे झालं. तर तुम्हाला त्या बऱ्याचशा या सह्याद्रीमधल्या आहेत असं असं लक्षात येईल ते बघितल्यानंतर. आता हे जे लँडस्लाइड आहे सह्याद्रीमध्ये होणारं किंवा डोंगराळ प्रदेशामध्ये होणारं, इथे जे चित्र मी तुम्हाला दाखवलंय हे अर्थातच सह्याद्रीमधलं चित्र आहे. यामध्ये तुम्हाला असं दिसतं की कॉमन लोकेशन कुठली आहे, सामान्य ठिकाणं सह्याद्रीमध्ये कुठली आहेत जिथे लँडस्लाइड होतात. आणि हे जॉग्रफीचं महत्वाचं काम आहे की आपल्याला ते सांगता आलं पाहिजे, कारण दुसरं कोणी हे सांगू शकणार नाही कुठे कुठे लँडस्लाइड्स होतात. आणि ते अभ्यासाच्या नंतर तुम्हाला कळतं. तर हा इथला एक भाग आहे, हा प्रतापगडचा एरिया आहे. आणि प्रतापगडकडून कोकणाकडे बघत असताना ही जी मला अशी रेंज दिसते, संपूर्ण पर्वतरांग दिसते. आणि हा सह्याद्रीचा माथा आहे, इथे प्रतापगड आहे, इथे बुरुज आहे प्रतापगडचं. तुम्हाला इथे दिसतं की हे एक ठिकाण इथे वरती असं आहे बघा, इथे आहे. इथे तुम्हाला लँडस्लाइड होताना दिसतात. त्यामुळे हा एक सरासरी किंवा कॉमन असं एक लोकेशन आहे. थोडं इथे आलात की ज्या ठिकाणी फॉरेस्ट जास्त आहे, फॉरेस्ट कव्हर, आणि ते थोडंसं लक्ष द्यायला लागेल. इथे होतं. हॅलो, प्लीज, इंटरफिअरन्स येतोय थोडा, काळजी घ्या. हे बघा, हे एक अजून एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला लँडस्लाइड दिसू शकतात. हे एक लोकेशन आहे, हे एक लोकेशन. अशी जवळजवळ 5 लोकेशन ही निश्चित आहेत की ज्या ठिकाणी यू कॅन एक्सपेक्ट ए लँडस्लाइड, इथे शक्यता असते होण्याची. म्हणून तुम्हाला हे जनरल मी एक सह्याद्रीमधलं चित्र हे दाखवले, कुठली कुठली ठिकाणं असतात. आजकाल कसं झालंय की आपण यासाठी GISचा भरपूर उपयोग करतो. जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, भौगोलिक माहिती प्रणाली, याचा खूप उपयोग आपण करतो. GPS चा वगैरे वापर करतो. आणि आपण ही लोकेशन सुद्धा अशा पद्धतीने ऍक्च्युअल एक त्याचं 3D तयार करून त्या प्रदेशाचं, इथे हे जो मला मी दाखवलं आधीचं चित्र, हा फोटोग्राफ घेतलाय आणि फोटोवरती ही लोकेशन्स दाखवली आहेत. इथे काय केलंय ह्या डायग्राममध्ये, ज्या ठिकाणी हे स्लोप फेल्युअर होतं, किंवा लँडस्लाइड, LS म्हणजे लँडस्लाइड, SF म्हणजे स्लोप फेल्युअर. स्लोप फेल्युअर म्हणजे ज्याला पृष्ठ घसर असं म्हणतात, सगळा भाग घसरून खाली येतो. पण इथे मात्र हे लँडस्लाइड आहे, म्हणजे इथे दड कोसळणे. तर ही ठिकाणं अशी पण मला दाखवता येतात. म्हणजे GISचा वापर करून, GPS चा वापर करून असं एक 3D तयार करायचं त्या प्रदेशाचं, आणि ती लोकेशन्स मला दाखवता आली पाहिजेत. हे ऍप्लिकेशन आहे, लक्षात घ्या. हे माझ्या GISच्या नॉलेजचं आणि जॉग्रफीच्या नॉलेजचं हे ऍप्लिकेशन आहे. म्हणून अप्लाइड जॉग्रफीमध्ये जॉग्रफिकल कन्सेप्ट, ह्या ज्या कल्पना आहेत भौगोलिक, त्या अतिशय स्पष्ट पाहिजेत मनामध्ये. तर हे तुम्हाला करता येतं. जर तुम्ही विदाउट एनी नॉलेज जर तुम्ही हे करायला गेलात तर ते जमत नाही, अवघड होतं ते. लक्षात आलं? म्हणजे हे इथे लोकेशन आहे, इथे लोकेशन आहे, हे एक्सपेक्टेड आहे, आपल्याला माहिती असतं की इथे असतं. पण अभ्यासाअंती पण ते कन्फर्म होतं आपल्याला. अशा रीतीने लँडस्लाइड साइट्स कॅन ऑल्सो बी नाव शोन ऑन द DEM ऑफ द अफेक्टेड एरिया. अशी अजून एक मेथड पण आहे दाखवण्याची, ऍप्लिकेशन आहे, लक्षात घ्या. आता ऍक्च्युअल एक तुम्हाला लँडस्लाइडचा जो आम्ही स्टडी केला तो तुम्हाला दाखवतो. एक स्टडी ऑफ तळीये लँडस्लाइड. तळीये लँडस्लाइड, हे तळीये कुठे आहे, केव्हा झालं, हे सगळं सांगतो तुम्हाला. परंतु त्याचं गुगल इमेज आहे, आणि ती रोटेट करून 3D करून मग हे लोकेशन इथे दाखवलेलं आहे. हे लँडस्लाइड हे इथे झालेलं तुम्हाला दिसतं. हे लँडस्लाइड झाल्यानंतर आम्ही त्याचं ऍप्लिकेशन त्या नॉलेजचं करण्यासाठी इथे भरपूर माहिती गोळा केली या भागामध्ये. तीच तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. पण हे कसं दिसतं बघा, ह्याच्या आधी हे असं नव्हतं. लँडस्लाइडच्या आधी हा असं काही कार जो आहे तो दिसत नव्हता इथे. इथे ती आता खुणा दिसते मी. हे साधारणपणे भोरकडून तुम्ही पश्चिमेकडे निघालात, जिथे भोर आहे, भोरकडून पश्चिमेकडे निघालात की एक निगुडघर नावाचं गाव आहे, आणि वेणुपुरी एक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे
हे लागतं. देवघर जे धरण आहे त्या धरणाचा पसारा इथे सगळं दिसतो तुम्हाला. आणि इथे तुम्ही हा सह्याद्री क्रॉस करून खाली आलात की तुम्हाला वरंध घाट, हे वरंध गाव इथे आहे. त्याच्या दक्षिणेला इथे हे तळीये गाव आहे. तळीये गाव. तर या ठिकाणी लँडस्लाईड होईल अशी बिलकुल अपेक्षा नव्हती. कोणीही असं सांगितलं नव्हतं की या ठिकाणी लँडस्लाईड होण्याची शक्यता आहे. अर्थात आम्हाला इथे माहिती नव्हतं. पण त्यानंतर अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की या ठिकाणच्या भागामध्ये हे भूस्खलन होण्याची त्याचे काही क्वालिटीज आहेत. भौगोलिक असे काही गुणधर्म आहेत. तर ते अभ्यास केल्यानंतर लक्षात येतो. लक्षात आलं? तर हे कसं केलं आम्ही हे तुम्हाला मी सांगणार आहे. हे त्याचं ऍप्लिकेशन आहे. आपल्या भौगोलिक ज्ञानाचं ऍप्लिकेशन हे याच्यासाठी आहे की कशा पद्धतीने हा इव्हेंट हा स्टडी करायचा आणि पुढे त्याचा विचार आपल्याला करायचा, वापर करायचा. बरोबर. यासाठी भौगोलिक सगळी परिस्थिती मला माहीत पाहिजे, कळली पाहिजे. A disastrous landslide at the village of तळीये इन रायगड, महाराष्ट्र. 22 जुलै 21 या दिवशी तो झाला. 22 जुलै 21. The search operations in the aftermath of the landslide brought out a death toll of 84 people. 84 लोक त्यावेळेला लगेचच त्यांचा मृत्यू झाला. इथे तुम्हाला ते ऍक्च्युअल साईट दिसते बघा. इथे लँडस्लाईड आणि हे सगळं मटेरियल खाली आलं आणि इथे गाव होते, इथे झोपड्या घरं होती. त्या सगळ्यावरती ते मटेरियल आल्यामुळे इथे खूप मोठं मनुष्य हानी झाली आणि अर्थातच गावाची खूप मोठी हानी झाली असं दिसते तुम्हाला. तेव्हा ही भौगोलिक परिस्थिती मला माहीत पाहिजे नक्की कुठे झालं. त्यासाठी फील्ड व्हिजिट आवश्यक आहे, तिथे जायला पाहिजे. तर ते कळतं, नाही तर नाही लक्षात येत. हे 2 दिवसानंतरचा घेतलेला फोटोग्राफ, 2 days आफ्टर द इन्सिडन्स. इथे लोक तुम्हाला दिसत आहेत. तिथे पूर्वी घरं होती सगळी. एखादं घर शिल्लक राहिलेलं इथे कुठे दिसतं तुम्हाला. हा सगळा पसारा दिसतो बघा. हे सगळं खाली आलेलं आहे. आता लँडस्लाईडचा अभ्यास करायचा म्हणजे काय, तर ह्याचा अभ्यास करावा लागतो ह्या भागाचा. आणि खाली आलेलं मटेरियल जे आहे तेव्हा या संपूर्ण भागाचा अभ्यास करायचा, काही मेजरमेंट्स घ्यायची आणि त्यातून आपल्याला काही कळतं का बघायचं. हे जास्त पाऊस झाला असेल तर त्याच्याशी कसं जोडता येईल हे बघायचं. इथल्या बेसाल्ट खडकाशी जोडायचं, इथल्या भूजलाशी जोडायचं वगैरे. हा म्हणजे तर तुम्हाला कळतं की इथे लँडस्लाईड का झाला असलं पाहिजे. यासाठी यू रिक्वायर ए जॉग्राफिकल नॉलेज ऑफ द एरिया. भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान हे असलं पाहिजे तरच ते होऊ शकेल. हे डिव्हास्टेशन एक थोडक्यामध्ये तुम्हाला अंदाज यावा म्हणून काय काय नुकसान झालं. हे बघा, हा तो डोंगर आहे. इथे भरपूर माती चिखल सगळा इथे तुम्हाला दिसतो. इथे वर जाणं अतिशय अवघड होतं, अतिव्र उतार आहे. हे सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन त्यावेळेचं जे आहे ते कसं चाललं होतं त्याचा एक फोटो आहे. लक्षात यावं तुमच्या. प्रामुख्याने हे आपल्याला बघितलं पाहिजे की इथे कसे उतार होते आणि चिखल आणि माती कशी खाली वाहत आली. त्यातनं हे पावसाचं पाणी बघा, ह्यातनं हे बाहेर पडतंय, शिरपतंय हे बाहेर आलेलं आणि मग ते इथून बाहेर येते असं लक्षात येतं. तर आम्ही काय केलं की त्या सगळ्याचे काही मेजरमेंट्स घेतली त्या संबंध भागामध्ये. अर्थात एक लक्षात घ्या, हे नंतर केलंय आम्ही, जे केलंय हे नंतर, कारण इथे होईल याची कल्पनाच नव्हती कोणाला. पण ज्या अर्थी तिथे झालं त्या अर्थी तिथे अशी काही भौगोलिक परिस्थिती असली पाहिजे की पुढे कधी जर मला सांगायचं असेल की या अमुक ठिकाणी होणार आहे तर मला या सगळ्या वैशिष्ट्यांचा विचार करावा लागतो. आणि म्हणून आम्ही इथे अनेक सॅम्पल्स घेतले, गोळा केले. हा. आणि त्या सॅम्पल्सच्या सहाय्याने अनेक गोष्टी ठरवल्या, ते सांगतो तुम्हाला थोडक्यामध्ये. पहिला याचा एक मॅप तयार केला आम्ही, कंटूर मॅप या संबंध भागाचा. मग जंटल स्लोप, स्टीप स्लोप आणि व्हेरी स्टीप स्लोप्स, अतितीव्र उतार, सौम्य उतार आणि साधारणपणे जनरल उतार असे कुठे कुठे आहेत. तर त्याचा हा नकाशा तयार केला. तर हे आता आजकाल कसं झालंय, हे कॉम्प्युटरचा यूज तुम्ही केला किंवा GISचा उपयोग केला की तुम्हाला हे भरपूर गोष्टी मिळतात. हे बघा, आता 89.99 डिग्री स्लोप, व्हेरी स्टीप. तर अशा तुम्हाला वेगळ्या वेगळ्या इथे व्हॅल्यूज दिसतात. त्याचं हे लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड हे लोकेशन भौगोलामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय हे एक्झॅक्ट लोकेशन सांगता येत नाही. नेमकं कुठे लँडस्लाईड झालं तर त्याचं लोकेशन सांगण्यासाठी मला हे लॅटिट्यूड्स ह्या आणि ह्या लॉन्जिट्यूड्स ह्या असणं आवश्यक आहे. त्या मॅपवर दाखवायला लागतं. हे बघा. त्यानंतर आम्ही काही फॉरेस्ट कव्हरचा अभ्यास केला. तिथलं डेन्सिटी ऑफ फॉरेस्ट बघितली, किती शिल्लक आहे. बरंचसं फॉरेस्ट निघून गेलेलं आहे.
हा, तर त्या डेन्सिटीचा एक नकाशा तयार केला. तुम्हाला इथे दिसेल बघा, इथे जवळजवळ 60% डेन्सिटी आहे. हा, ही जी तुम्हाला दिसते ही 60% आहे. ही त्या मानाने दिसताना खूप विरळ दिसते बघा. हा, पण मी एवढ्या भागाचा जर विचार केला तर ह्या भागात ती 60% आहे. इथे जवळजवळ नाहीच आहे, 10% आहे, इथे 0% आहे. थोडक्यात असं की इथे फॉरेस्ट कव्हर जास्त आहे आणि इथे त्या मानाने ते कमी आहे. हा, अशा तऱ्हेचे नकाशे आणि अशा तऱ्हेची वैशिष्ट्ये. आणि मग यावरती जर मी ते लोकेशन प्लॉट केलं ज्या ठिकाणी लँडस्लाईड झालं, तर मला या वैशिष्ट्यावरनं कुठे भविष्यामध्ये लँडस्लाईड होऊ शकेल याची कल्पना येऊ शकते. आता लँडस्लाईडसाठी हे पाणी झिरपलेलं असणं फार महत्वाचं असतं जमिनीमध्ये. त्याला वॉटर सॅच्युरेशन ऑफ वेदर्ड सेक्शन्स म्हणतात. वेदर्ड म्हणजे विदारण झालेले हे जे सगळे खडक आहेत, त्या सगळ्या खडकांचं विधान झालेलं असतं. त्याशिवाय लँडस्लाईड होत नाही, लक्षात घ्या. हा, तर विधान झालेल्या खडकामध्ये पाणी किती आहे बरं का, पर्सेंटेज म्हणजे वॉटर कॉन्सन्ट्रेशन, सॅच्युरेशन, ते बघावं लागतं. हा, तर इथे 70% आहे, म्हणजे 0.7 हा इंडेक्स काढलेला आहे. 70%, 80%, 60%. तर या ठिकाणी तुम्हाला असं दिसतं की इथे भरपूर पाणी झिरपलेलं आहे या भागामध्ये. जसं तुम्ही खाली येता, तर माझेरी नावाचं एक गाव इथे आहे, तर तुम्हाला असं दिसतं की ते 10% पाणी आहे झिजलेल्या खडकामध्ये. इथे फक्त 20% आहे. म्हणजे तसं म्हटलं तर या जमिनी कोरड्या आहेत, हे डोंगर उतार कोरडे आहेत. पण हा डोंगर उतार मात्र ओलसर आहे आणि म्हणून याची खाली कोसळण्याची शक्यता जास्त आहे, असं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून हे आधी करून घ्यावं लागतं. आलं लक्षात? इथे पण तुम्हाला दिसतं हे 70% आहे जवळजवळ. आय एम सॉरी, आय एम सॉरी. आता हे बघा, हे 2021चं चित्र आहे. दिस विलेज वॉज डिस्ट्रॉइड. हे ही जी वस्ती किंवा हे गाव आहे, हे त्यामध्ये नष्ट झालं लँडस्लाईड मध्ये. आणि लँडस्लाईड कुठे झालं इथे तुम्हाला कळतं. हे कंपॅरेटिव्ह हे आता हे आजकाल हे गुगल अर्थ इमेजमुळे खूप सोपं झालंय. पूर्वी हे कळायचं नाही. आता तुम्हाला पूर्वीचं चित्र पण दिसतं. हा, म्हणजे तुम्ही बॅकवर्ड बघितलं तर तुम्हाला मागचे फोटोग्राफ किंवा गुगल इमेज दिसतात. तर ही गुगल इमेज मागची आहे 21 मधली, आणि ही लँडस्लाईड झाल्यानंतरची आहे 23 मधली. किती क्लिअर दिसतं बघा तुम्ही. या सगळे अग्रिकल्चरल लँड आहेत, ही सगळी शेतजमिनी आहेत. इथे वस्ती आहे, इथे एक वस्ती आहे. त्यातलं हे एखादं घर कुठेतरी शिल्लक राहिलेलं आहे. इकडच्या बाजूला काही फारसा परिणाम त्याचा झालेला दिसत नाही. या बाजूला हा जो रेड डॉट दिसतो तुम्हाला इथे, परंतु मटेरियल इथून खाली आलं आणि इकडे वाहत गेलं. इथपर्यंत वाहत गेलं. आम्हाला आमच्या वेळेस असं लक्षात आलं की काही दिवसांनी हे मटेरियल इथून अजूनही खाली गेलेलं आहे, असं लक्षात आलं. तर हे भौगोलिक प्रदेश आणि काय नेमकं बदल झाला हे कळण्यासाठी दाखवलंय तुम्हाला. आता जसं तुम्हाला मी म्हटलं की पाऊस हा अतिशय महत्वाचा फॅक्टर हा या सगळ्या लँडस्लाईड मध्ये असतो. आणि म्हणून जेव्हा लँडस्लाईड झालं त्याच्या आदल्या दिवशी आणि त्या दिवशी वगैरे किती पाऊस झाला हे बघणं फार महत्वाचं. तर हे आम्ही मेट्रोलॉजीकडनं माहिती मिळवली. 22 जुलैला लँडस्लाईड झालेलं आहे आणि 21 जुलैला इथे तुम्हाला खूप पाऊस झालेला दिसतो आणि त्याची कर्व आहे. बरोबर. म्हणजे रात्री 12 वाजता किती पाऊस झाला, 2:30 वाजता किती झाला, 5:45ला सकाळी, सकाळी 8:38ला वगैरे, असा दिवसभरामधला पाऊस हा आदल्या दिवशीचा आहे 21चा, आणि हा 22चा आहे. म्हणजे 22ला पाऊस कमी झालाय, पण 21ला झालेल्या पावसाने इतका हैदोस घातला, इतकं पाणी जमिनीमध्ये मुरलं आणि ऑलरेडी कुजलेल्या खडकामध्ये हे पाणी सामावून घेण्याची शक्ती काय राहिली नाही आणि सगळा डोंगरच्या डोंगर खाली आला. हे सगळं लॉजिक हे जेव्हा मला मांडायचं असतं तेव्हा मला अशा तऱ्हेचे ग्राफ आधी काढून हे कितपत खरं आहे हे बघावं लागतं. आणि हे दिसतं तुम्हाला, म्हणजे ज्या अर्थी लँडस्लाईड झालेलं आहे त्या अर्थी त्याच्या आधी अशीच काहीतरी अवस्था असली पाहिजे, हे आपल्या यू कॅन एक्सपेक्ट दिस असू शकतं. पण हे आता सायंटिफिक स्टडी असल्यामुळे यू हॅव टू कन्फर्म. तुम्हाला त्याचा पुरावा द्यावा लागतो आणि हा एक पुरावा आहे. आदल्या दिवशी भरपूर पाऊस पडला, दुसऱ्या दिवशी कमी पाऊस पडला, पण परिणाम मात्र त्याचा खूप झाला. आता याचं अनालिसिस कसं करता येतं बघा, भौगोलिक ज्ञान वापरून आणि अनालिटिकल टेक्निक्स जी आहेत
जे विश्लेषण करण्याच्या ज्या पद्धती आहेत अभ्यास करण्याच्या, त्या वापरून ह्या इन्सिडन्सचा अभ्यास, या घटनेचा अभ्यास कसा करता येतो ते थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, फार डिटेलमध्ये न जाता, आणि समजेल असं. हे बघा, हा हा तो संपूर्ण लँडस्लाइडचा भाग आहे, मी तुम्हाला आता दाखवला होता. तर ह्याचे हे सगळे भाग असतात बघा. स्कार्प असतो, कॉन्केव्ह सेक्टर इथे एक असतो, इथे खाली आलेलं मटेरियल असतं. हे सगळं ओळखावं लागतं आपल्याला, म्हणजे हा भाग कुठला, त्याचं नॉमेनक्लेचर, त्याला एक नाव जे काही आहे ते द्यायचं. जसं हा आता आंतरवक्र उतार इथे दिसतो बघा, कॉन्केव्ह सेक्शन. इथे डिस्प्लेस्ड मटेरियल आहे, पुढे आलेलं मटेरियल. आणि हे किती हाईट वरनं, हा 405 मीटरवर हा सुरू झालेला लँडस्लाइड आहे. 405 मीटरवरती सुरुवात झाली. हा स्कार आहे. स्कार म्हणजे त्याची पहिली खुणा आहे, जिथून हे मटेरियल खाली घसरायला लागलं. स्कार म्हटलं त्याला. हे खाली येतं. अवघड जॉब मध्ये फार म्हणतात इंडियन रिपेअर. हॅलो मॅडम, कोणाला काही शंका आहे? प्लीज बोलू नका, प्लीज बोलू नका. तर हे बघा, हे मटेरियल असं खाली येताना दिसतं तुम्हाला, आणि हे डिस्प्लेस मटेरियल ते इथे गेलेलं आहे. आता हे या हाईटवरनं 405 मीटरवरून ते 340 आणि 341 मीटर इतकं खाली आलेलं आहे. म्हणजे हॉरिझॉन्टली किती डिस्प्ले झालं. 120 मीटर पर्यंत आलं, 200, म्हणजे आडव्या दिशेने अंतर किती आहे ते, आणि हे हाईटमध्ये किती व्हेरिएशन झालं, हा सगळा भाग हा आधी लक्षात घ्यावा लागतो. म्हणजे मग मला अनालिसिस करणं सोपं जातं. हं? आणि त्याचं सेक्शन इथे खाली अजून एक दिलंय बघा, इथे दाखवलंय तुम्ही. तुमच्या लक्षात येईल, इथं जे काही झालेलं मला दिसतं हे कॉन्केव्ह आहे, म्हणजे इथे खड्डा पडलाय असं थोडासा. हं? तर तो किती खड्डा पडलाय, -6 मीटरनी तो खड्डा पडलाय असं. म्हणजे पूर्वी हे असं होतं जमीन, आणि लँडस्लाईड नंतर ती जमीन अशी झाली. हा रेड डॉट लक्षात घ्या. आणि हा फरक जो आहे हा मला 6 मीटर हा लक्षात येतो. हा तिथे मोजलेला नाहीये, लक्षात घ्या. हे प्रोजेक्शन आहे, म्हणजे पहिली आकृती किंवा पहिले फोटोग्राफ लक्षात घेऊन काढलेलं ही लाईन आहे, जेव्हा लँडस्लाईड झालं नव्हतं तेव्हा, आणि हे झाल्यानंतरची आहे. आणि हा 6 मीटरचा फरक पडलाय. हे मटेरियल वाहत आल्यामुळे ते इथे साठलं. आणि इथे साठल्यानंतर तिथे उंची वाढली. हा, इथे खाली गेला, खड्डा पडला, आणि इथे थोडंसं बल्ज दिसतो बघा, वर आलंय. ते 2 मीटर आहे. त्यामुळे लँडस्लाईड मध्ये हे नेहमी होतं की वरच्या बाजूने मटेरियल खाली येतं, खोदलं जातं इथे, आणि खोदलं गेलेलं मटेरियल हे पुढे वाहत येऊन इथे कुठेतरी येतं. मग इथे जर वस्ती असेल आणि हे खूप खालीपर्यंत गेलं, तर ते वस्त्या त्या खाली गाडल्या जातात. जसं माळीणचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, आणि जे मागच्या लेक्चरमध्ये आपल्याला गडकरी मॅडमनी सांगितलं होतं, लक्षात असेल तुमच्या तर. तर हे मटेरियल खूप पुढेपर्यंत जर वाढत गेलं, वाहत गेलं, आणि मटेरियल खूप असेल, तर ते वस्तीच्या वस्ती त्याच्या खाली गाडली जाते असं लक्षात येईल. ती किती, म्हणजे ते किती प्रमाण आहे हे आपल्याला अनालिसिस करून ठरवावं लागतं. मग त्याचे आणखीन असे हे मॅप मला करता येतात. म्हणजे त्याचं हे मॉर्फॉलॉजी आणि कंपोनंट्स आहेत त्याचे. हम्म. इथे स्कार्प होतं, मग तुम्हाला म्हटलं तसं वरच्या बाजूला एक स्कार्प आहे, की स्कार्पवरनं ही इथून घसरायला सुरुवात झाली. नंतर इथे एक हेड वॉल असते, असं इथे घसरून असं एक स्टीप स्लोप तयार होतो, हेड वॉल. आणि या हेडवॉलवरनं मटेरियल खाली यायला लागलं की तिथे क्रिवायसिस अँड गलीज निर्माण होतात. म्हणजे अशा अशा गलीज निर्माण होतात, घळ्या अशा छोट्या छोट्या निर्माण होतात, आणि त्यातून ते मटेरियल खाली येणं सोयीचं जातं. म्हणजे सगळं सगळं मटेरियल असं खाली धो धो वाहत आलं असं होत नाही. त्याने अशा गलीज, क्रिवायसिस, घळ्या वगैरे अशा निर्माण होतात. इथे काय लक्षात तुमच्या आहे बघा, अतिशय सुरू. आणि हे होत असताना बऱ्याच वेळेला या वनस्पतीचा अडथळा होतो, आणि म्हणून हा भाग त्या मानाने स्टेबल राहतो, स्थिर राहतो. आपण इथे जी वनस्पती होती, इथे जे जंगल होतं, ते काही एवढं ताकदवान नव्हतं, किंवा खाली येणारं मटेरियल इतकं ताकदवान होतं की त्यांनी हे सगळी झाडं बिडं खाली वाहत नेली. हा, बऱ्याच वेळा ही खाली गेलेली इथे खाली गेल्यावर सापडतात, खूप खाली. तर हा आहे वरचा सेक्टर, क्रिवॅसिस आणि गलीज. त्यानंतर कॉन्केव्ह सेगमेंट आहे. इथे कॉन्केव्ह म्हणजे हे खरोखरच आंतरवक्र सगळं आहे, आणि हे मटेरियल हे खाली वाहत येतं.
इथे एक थोडा उंचवटा आहे ज्याची उंची मगाशी तुम्हाला दाखवली 2 मीटर वगैरे आहे. हं? हे मटेरियल खाली वाहत येताना थोडस इथे थांबतं ते, इथे या भागामध्ये, त्याला कॉन्व्हेक्स म्हणतात. हा, म्हणजे इथून खाली येतं, इथे कॉन्केव आहे म्हणजे अंतर्वक्र आहे. अंतर्वक्रानंतर एक बल्ज उंचवटा तयार होतो आणि त्या उंचवट्याची उंची इथे थोडी वाढते आणि तो कॉन्व्हेक्स होतो, म्हणजे बहिर्वक्र होतो. तर तो एक सेगमेंट असतो, लक्षात आलं? आणि मग हे मटेरियल अजून खाली येऊन असं ते डिस्प्लेस होतं, पसरतं. इथून खाली आलेलं मटेरियल हे लक्षात घ्या, आहे त्याची जॉमेट्रिकल फिनॉमिना आहे, ते खाली येताना असं ट्रायंग्युलर होणारच आहे, म्हणजे असं असं पसरणारच आहे आडवं. ही त्याची दिशा दाखवली, उत्तर दिशा दाखवलेली आहे. इथे राहिलेली काही जी घरं आहेत ती तुम्हाला दिसत आहेत, हे इथे दाखवत आहेत. आणि ही लाईन काढून, पांढरी लाईन, ह्याला पेरिमीटर म्हणतात. म्हणजे हे जे भूस्खलन झालंय, ह्या भूस्खलनाचा आवाका केवढा आहे, कुठपासून कुठपर्यंत आहे, हे मला डिफाईन करावं लागतं, सांगावं लागतं. म्हणजे त्याची बाउंड्री काढावी लागते, बॉर्डर काढावी लागते. बघा, आता ही तिथे जाऊन काढणं बऱ्याच वेळेला अवघड असतं. काढता येते नाही समजा, तुमच्याकडे GPS असेल तर तो घेऊन तुम्ही हिंडलात तर तुम्हाला ही बाउंड्री निश्चित करता येते, परंतु त्याला वेळ लागतो. पण गुगल इमेजवरनं तुम्हाला ही बाउंड्री डेफिनेट कळते. जर तुमच्याकडे हा एक पॉईंट असेल, इथला पॉईंट असेल, इथला पॉईंट असेल, तर तुम्हाला ते तयार करता येईल. त्यामुळे हा पेरिमीटर आहे. पेरिमीटर आहे म्हणजे त्याची ही बाउंड्री आहे, मार्जिन आहे. आणि ही त्याची ग्राउंड लेंथ आहे. ग्राउंड लेंथ म्हणजे पृष्ठभागावर इथून एवढा हा लँडस्लाइड आहे, इथून एवढा, म्हणजे स्कार्प पासून इथपर्यंत मटेरियल डिस्प्ले झालंय तिथपर्यंत. आणि ही जी लाईन तुम्हाला दिसते, हे अर्थातच त्याची ती आडवी विड्थ, किती जास्तीत जास्त रुंदी आहे ते कळतात. तर ही मॉर्फॉलॉजी सगळी जी आहे हे मला अभ्यास करायला, एकदा मला हे पॅरामीटर मिळाले, एकदा मला ही सगळी माहिती गोळा झाली की त्याचा मला वापर हा थोडंसं स्टॅटिस्टिकल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून पुढे इतर एरियामध्ये लँडस्लाइड होईल का नाही हे सांगण्यासाठी, त्याची ससेप्टिबिलिटी ठरवण्यासाठी मला ही माहिती सगळी वापरता येते. आणि म्हणून याचं भौगोलिक अनालिसिस करणं आणि ही सगळी माहिती गोळा करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं लँडस्लाइड या इव्हेंटमध्ये. बरेच जण काय करतात, बरेच जण ह्या मटेरियलचा नकाशा तयार करतात. हे हेडवॉल आहे, क्रिव्हॅस आहे, हा बल्ज आहे, हे सगळं तुम्हाला मी दाखवलं. पण हे एरियाज डिफाईन केले नाहीत. हे एरियाज वेगळ्या वेगळ्या शेड्स वापरून ते डिफाईन केले नाही. हे आता कॉन्व्हेक्स सेगमेंट कुठून कुठे आहे, तर इथे मी नुसतं म्हटलंय कॉन्व्हेक्स सेगमेंट. हा चित्रामध्ये मला दिसतो इथे कॉन्व्हेक्स, पण प्रत्यक्ष तिथे जाऊन जर मला हा डिमार्केट करता आला कॉन्व्हेक्स, हा, तर तो प्रत्यक्ष जाऊन तिथे करायचा आणि तो असा दाखवायचा. एवढं हे शेडिंग करून हा ऍक्च्युअल, म्हणजे काय होतं की तुमचं अनालिसिस चुकत नाही. यू गेट ए करेक्ट, आय मीन, फिगर फॉर दिस. ओके, त्यामुळे हे करावं लागतं. नंतर ही क्रिवायसिस वगैरे कुठे आहेत, कुठपर्यंत आहे, तो भाग मला बघायचा असेल तर तो मला असा शेडनी दाखवावा लागतो. या क्रिवायसिस मोजून अशा दाखवता पण येतात. इतकं ते करेक्ट अनालिसिस व्हायला पाहिजे. एवढं. आणि हे जसे पुन्हा एकदा कॉम्पोनंट्स पुन्हा तुमच्या लक्षात यावे या दृष्टीने सांगितले. इथे एक नवीन भाग दिसतो मला, डेब्री. डेब्री याचा अर्थ असा की याच्याबरोबर जे खाली वाहत आलेलं मटेरियल आहे ते बरंचसं सॉफ्ट असतं, म्हणजे लहान आकाराचे कण, माती, चिखल असतं. पण त्याचबरोबर काही वेळेला दगडधोंडे पण येतात तुम्हाला. आणि हे दगडधोंडे असे काही विशिष्ट जागेवर येऊन राहतात, इकडे येतात, इकडे येतात, हा, साईडला येतात, आणि मग त्याची डेब्री तयार होते. दगडधोंड्यांचा असा पसारा तयार होतो. तो जर हॅबिटेटेड एरियावर किंवा वस्तीवर पडला तर अर्थात वस्त्या नाहीशा होतात. हे मटेरियल पडलं तरी सुद्धा होतात, म्हणजे फायनल मटेरियल, पण ह्यानी जास्त होतं असं दिसतं. आता हे का झालं, कशामुळे झालं, यासाठी अजून एकदा ह्या मटेरियलचा फ्लोएज, म्हणजे इथलं सॅम्पल घ्यायचा, इथला इथला, आणि सॅम्पल घेऊन त्याचं फ्लोएज किती आहे, म्हणजे वाहण्याची क्षमता या मटेरियलची किती आहे ती शोधता येते. त्याला फ्लोएज म्हणतात, त्याला फ्लोएज इंडेक्स असं म्हणतात. तो काढता येतो. तो मी तुम्हाला इंडेक्स दाखवला नाही इथे, कारण तुम्हाला जास्त ते किचकट वाटेल, कंटाळा येईल म्हणून. पण फ्लोएज म्हणजे वाहण्याचं या पदार्थामध्ये, या मातीमध्ये प्रमाण किती आहे ते ठरवता येते. हा, मग मला इथे असं दिसलं की इथे त्याचं प्रमाण 70% आहे,
आणि इथे ते 20% आहे, तर मी त्याचा एक एरिया दाखवू शकतो. मटेरियल डिस्प्लेस झाले जे आहे, डिस्प्लेसमेंट झालेल्यानंतरचं मटेरियल आहे, ते इथे का थांबलं ना? तर त्याच्यासाठी इथले सॅम्पल घेऊन त्याच्या प्रोसेसेस आणि त्याच्या प्रॉपर्टीज या बघाव्या लागतात. आहे बघा, अशा रीतीने हे सगळं पुन्हा इथे दाखवलेलं आहे, म्हणजे मला एक्झॅक्ट आयडिया येईल. आणि आता तुम्हाला मी म्हटलं तसं की कॉन्व्हेक्स सेक्टरने इथे मटेरियल थांबलेलं ऍक्च्युअल आहे ते, पण काही दिवसानंतर असं लक्षात येईल की इथे थांबलेलं मटेरियल जे आहे ते अजून खाली येऊन इथून खाली गेलेलं आहे. म्हणजे एकदा लँडस्लाईड एकदा होऊन गेलं, त्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा ते पावसामुळे इतर कारणामुळे अजून खाली गेलेलं असं तुम्हाला दिसतं. आणि ते किती दूरपर्यंत गेलेलं आहे हे तुम्हाला 1.5 किलोमीटर्स इतकं ते खाली गेलेलं दिसतं. आणि मग त्याचा एक पुन्हा प्रोफाईल काढलेली आहे. हे सगळं कशासाठी की एकदम क्लिअर आयडिया आपल्या समोर यावी. भूस्खलन झालं म्हणजे नेमकं काय झालं आणि किती माहिती मला मिळाली हे बघा. आणि हे जेव्हा मला एखाद्या काय म्हणायचं डिझास्टर मॅनेजमेंट च्या युनिटला द्यावं लागतं ही माहिती, तेव्हा त्यांना आकडेवारी बरोबर असे नकाशे पण करून द्यावे लागतात, म्हणजे त्यांच्या ते नेमके लक्षात येतात. कारण ह्याला जॉग्राफिकल बेस आहे या सगळ्यावर. हम्म. आणि मग असं आम्ही अनेक ठिकाणी केलेलं आहे. नाशिक जवळची जी देवी आहे त्या देवीच्या तिथे एक मोठं लँडस्लाईड झालं होतं, त्याचं पण आम्ही असं मॉडेल तयार केलं, जसं आम्ही हे आता साठी केलं. तर इथे फॉरेस्टेड हिल स्लोप एरियाज वगैरे, बेअर रॉक, हा इथे बेअर रॉक म्हणजे उघडा पडलेला खडक आहे, हा सँड क्ले आहे वगैरे, हा ग्रॅव्हल्स अँड बोल्डर्स आहेत, हे नुसते ग्रॅव्हल्स आहेत. आणि मग इथे सँड सिल्ट क्ले आहे. हे सगळे एरिया डिमार्केट करून एक मॅप करून दिला त्याला. लक्षात, डिझास्टर मॅनेजमेंटला अशा तऱ्हेचे नकाशे आपण करून दिले तर खूप उपयोगाला येतात. आणि त्याच्यावरनं ते पण मॉडेल करू शकतात, आपण हे अर्थात करू शकतो. हा उपयोग आहे, हा उपयोग आहे. जॉग्राफीचं जे ऍप्लिकेशन आहे ते असं आहे, सगळी माहिती, सगळे सॅम्पल गोळा करून माहिती गोळा केली, अनालिसिस केलं, त्याचं प्लॉटिंग केलं, नकाशा तयार केला. नकाशा करणं हे बघा जॉग्राफीचं सगळ्यात मोठं काय म्हणायचं अस्त्र आहे, हत्यार आहे. ज्याच्या थ्रू आपण दुसऱ्याला हे कनोट करू शकतो. यू कॅन कनोट दिस, ऑल दिस टू दी अदर्स. हे बाकीच्यांना समजावून सांगायचं असेल तर असे नकाशे हे करणं फार महत्वाचं असतं. खूप माहिती मला ही सहजपणे समजावून देता येते. आणि या सगळ्याचा उपयोग काय करतो मग हे सगळं केल्यानंतर, त्या मटेरियल अनालिसिसचा वापर करून ससेप्टेबिलिटी ऑफ लँड फेसेट्स ही शोधली आम्ही. म्हणजे ह्याची किती आहे, याची 20% आहे. म्हणजे शक्यता लँडस्लाईड होण्याची, इथे एकदा लँडस्लाईड झालं म्हणजे पुन्हा होणार नाही असं नाही, पुन्हा होऊ शकतं. त्यासाठी मला हे नकाशे फार उपयोगाला येतात. या भागामध्ये 80%, 80% शक्यता आहे, 0.8 इंडेक्स आहे त्याचा. परंतु इथे त्या मानाने ती कमी आहे. तेव्हा अशा तऱ्हेचा नकाशा तयार करणं, ससेप्टिबिलिटी, हे सुद्धा एक जॉग्राफीच्या माणसाचं काम आहे, ज्याचा उपयोग हे मॅनेजमेंट, प्लॅनिंग आणि डिझास्टर मॅनेजमेंट विशेष करून करू शकतो. आणि मग आम्ही याचा विचार करून आता आपण त्याच्या बाहेर पडलेलो. एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये मी सह्याद्रीचं काम केलं होतं. आणि सह्याद्री आणि कोकण, म्हणजे सह्याद्रीची क्रेस्ट लाईन आणि कोकण असा प्रदेश घेतला आणि ठाण्यासाठी एक मॅप तयार केला. तो मॅप इथे दाखवलाय. बाकी सगळं तुम्हाला आता मी सांगितलंय कशा पद्धतीने माहिती गोळा केली, पाणी किती झिरपलं, फॉरेस्ट किती आहे, विदारण किती झालं, खडक कुठल्या प्रकारचं आहे वगैरे वगैरे. त्याचं अनालिसिस करून त्याचं ससेप्टेबिलिटी काढली ती अशी लागली. म्हणजे इथे 64% शक्यता आहे लँडस्लाईड होण्याची, इथे 46% आहे. समजलं? आणि हा ठाणे या जिल्ह्यासाठी एक आम्ही तयार केला. हा रायगडसाठी केला होता त्यावेळेला, रायगड जिल्ह्यासाठी. आणि तुम्हाला यू विल बी सरप्राईज की हे जेव्हा आम्ही केलं आणि त्याच्या नेक्स्ट इयर होऊ नये, पण दुर्दैवाने आम्हाला असं लक्षात आलं की हे सो नावाचं गाव आहे इथे, महाडच्या जवळ, इथे मोठं लँडस्लाईड झालं. त्याची 58% ही आहे पॉसिबिलिटी, आणि झालंच तिथे. इतर ठिकाणी जे झाले असतील ते एवढे लक्षात आले नाहीत, रिपोर्ट झाले नाहीत. कारण हे 49% म्हणजे इथला रिपोर्ट होऊ शकतो, पण झाला नाही. मनुष्यहानी झाली नाही तर तो रिपोर्ट होत नाही, पेपरला बातमी येत नाही वगैरे वगैरे. लक्षात आहे. पण असे नकाशे मला कुठे हे होऊ शकते याची कल्पना देतात. हे आम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला पण सादर केलेले नकाशे होते त्यावेळेला. दुर्दैवाने पुढे काही झालं नाही त्याचं. हा रत्नागिरी डिस्ट्रिक्टसाठी नकाशा तयार केला.
तिथे पण आमच्या असं लक्षात आलं की हे जे चिपळूण आहे, चिपळूण आणि हे खेड या दरम्यानी आम्ही सांगितल्याप्रमाणे इथे काही लँडस्लाईड झाले होते. त्यानंतर हा सिंधुदुर्गसाठी नकाशा तयार केला. हं. तर हे ऍप्लिकेशन जे आहे आत्ताचं नॉलेजचं, जे तळियेसाठी मी वापरलं, ते आम्ही आधीपासून वापरत होतो, ते या ठिकाणी वापरलं आणि असे नकाशे तयार केले. शेवटी नकाशे तयार करणं आणि मग ते एखाद्या संस्थेला, म्हणजे जे काम करणारे आहेत डिझास्टर मॅनेजमेंट सारख्या, त्यांच्याकडे देणं, हा फार महत्वाचा भाग त्यातला आहे. आणि जॉग्रफी इथे इट इट गिव्स यू अ लॉट ऑफ कॉन्ट्रीब्युशन इन दिस. ओके, हा महत्वाचा एक विषय होता म्हणून तुम्हाला तो आधी सांगितला. पुढचे जे आहेत ते आपण रॅपिडली बघू, म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही. हे उचेली नावाचं एक गाव आहे. इथे ऍप्लिकेशन कसं आहे सांगतो. उचेली उचेली नावाचं गाव हे इथे आहे. पालघर हे डहाणू आहे, पालघर आहे, आणि त्याच्यामध्ये इथे उचेली आहे. ही उचेली खाडी आहे, ही खाडी. आणि या खाडीमध्ये नेहमी त्या काळामध्ये, म्हणजे याला झाली आता 10-12 वर्ष, वर्तमानपत्रात नेहमी बातम्या येत होत्या की खूप खाडीमध्ये झीज होते, झीज होते. आणि केमिकल पोल्युशन आहे, रासायनिक भरपूर प्रदूषण इथे येऊन पडतायत आणि मासे मरून जात आहेत. लक्षात आलं? असा एक प्रकार लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ या सगळ्यांनी तो त्यावेळेला हायलाईट केला होता. परंतु सर्वांनी एक कारण त्याचं दिलं, कदाचित हे समुद्र पातळी वाढते आहे आणि म्हणून असं होत आहे. आता हे का म्हटलं लोकांनी? कारण अभ्यास नव्हता. आणि समुद्र पातळी वाढते हे जनरल म्हटल्यामुळे त्याचा हा परिणाम आहे असं म्हटलं गेलं. त्याचा थोडासा परिणाम जरी असला तरी आम्ही मग हे अभ्यास करायचं ठरवलं. आणि मग आम्ही इथे गेलो, तिथे सॅम्पल घेतले, खूप हिंडलो आणि असं बघावं म्हटलं कशासाठी. प्रॉब्लेम ऑफ इरोजन नेमकं काय? इरोजन म्हणजे झीज. खाडीची झीज का होते? केमिकल पोल्युशन, रासायनिक प्रदूषण का होतंय? कारण इथे काही रासायनिक इंडस्ट्रीज आहेत साईडला. हा, परंतु त्याने एवढं होऊ नये असं आमचं एक लॉजिक होतं. ती क्रीक आता जास्त कळावी म्हणून हा मॅप थोडा वेगळा आहे. हा जुना मॅप आहे. हा नवीन याच्यावरनं, टोपोशीटवरनं घेतलेला मॅप आहे. याच्यामध्ये खूप क्लिअर आयडिया येते. प्रामुख्याने याच्यामध्ये आजूबाजूला असलेल्या वस्त्या या अगदी क्लिअरली तुम्हाला दिसतात बघा. हा, आणि साधारणपणे खाडीची झीज ही अशी काठावर होती, काठावर. त्यामुळे जर कोणी रिपोर्ट केलं असेल की पाथरवळी या गावाजवळ झीज झाली, तर इथे मला नेमकी कल्पना आहे इथे ते आहे. आणि अर्थात आजकाल हे खूप सोपं आहे. तुम्ही GPS घेऊन गेला तर तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन कळतं. तर हा नकाशा उपयोगाला येतो आणि जॉग्रफीचा असल्यामुळे या नकाशाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. मग आता बाकी सगळं मी स्किप करतोय, लक्षात घ्या, त्यामध्ये वेळ जाईल. आम्ही सॅम्पल गोळा केले भरपूर, तिथे सर्वेईंग केलं, सर्वेक्षण केलं. बरेच दिवस लागले त्याला. नंतर हे खाडीमध्ये आत येणारं पाणी आहे, त्याचा वेग किती आहे, 46.8 सेंटीमीटर्स पर सेकंद वगैरे, हे सगळं शोधलं आम्ही. खाली येणाऱ्या पाण्याचा वेग किती आहे तो बघितला. आणि या ठिकाणी सँड बार कुठे आहे, पुळणी कुठे आहे, टेकड्या कुठे आहेत, सॉल्ट पान म्हणजे ही खार याची काय त्याला म्हणतात, विसरलो मी नाव. हम्म, काय असतात समुद्राच्या काठावर आपण किनाऱ्यावर बघतो ती सॉल्ट पॅन्स. मग आठवलं की सांगतो मराठी शब्द. बीच रॉक कुठे आहे? हा, मिठाग्र का सर? हा, मिठाग्र. हा, येस मिठाग्र. येस 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 येस, मिठागर. मिठागर. तर हे मिठागर कुठे कुठे आहेत, हा, भरतीच्या वेळचे फ्लॅट कुठे आहेत वगैरे, असं सगळं हे जे आहे सगळी इन्फॉर्मेशन याच्यावरती प्लॉट केली. हा, की ज्याच्यामुळे मला तो जो प्रॉब्लेम आहे ऑफ इरोजन तो सॉल्व्ह करता यावा. आणि मग अर्थातच तो करणं सोपं जातं. काही फोटोग्राफ्स घेतले, सगळं दाखवत नाही तुम्हाला. पोल्युटेड मडी वॉटर, हे कसं पाणी आत घुसलेलं आहे, किती ते चिखलयुक्त पाणी आहे, मडी आहे, पोल्युटेड आहे. सॅम्पल घेतल्यावर लक्षात आलं की त्याच्यामध्ये किती पोल्युशन आहे. आणि मग या सगळ्यावरती आधारित असं आम्ही प्रॉब्लेम एरियाज आणि सजेस्टेड मेजर्स असा नकाशा बनवला की प्रॉब्लेम एरियाज कुठे कुठे आहेत. लक्षात आलं? आता हे इथे मार्श एरिया आहे, इथे इरोडिंग मार्श एजिस आहे. मार्श म्हणजे इथे मॅनग्रोव्ह आणि सॉल्ट मार्श असतात, खारफुटीची जंगल वगैरे असतात. तिथे हे याचा एज, या त्याचा किनारा जो आहे तो जास्त करून इरोड होतो. त्यामुळे या कलरने
मला इरोडेशन कुठे कुठे झालेलं आहे खाडीमध्ये हे लक्षात आलं. हे ऍक्च्युअल प्लॉट केलेलं आहे, लक्षात लक्षात आलं. नंतर हाय लेव्हल ऑफ वॉटर पोल्युशन कुठे आहे ते या साह्याने या साईनच्या साईन दाखवलं. इथे भरपूर पोल्युशन, इथे भरपूर वॉटर पोल्युशन आहे. हा म्हणजे पाण्याचं प्रदूषण भरपूर आहे. याचं कारण असं की इथे हे इंडस्ट्री याचे म्हणजे ऍक्च्युअल इथे केमिकल अशा काही इंडस्ट्रीज आहेत या बाजूने, त्याचा तो परिणाम आहे. असं सगळं आम्ही ते शोधलं, नकाशा तयार केला. जास्त डिटेल जात नाही कारण वेळ जाईल म्हणून. आणि त्याचा अर्थातच म्हणजे शेवटी त्याचा उपयोग कसा केला हे पाहिजे तुम्हाला. ह्या मानाने सिव्हिअर इरोजन, जास्तीत जास्त इरोजन किनाऱ्यावर कुठे झालं ते दाखवलं. आणि म्हणून या सगळ्याचा एक परिपाक असा झाला. आम्ही माहिती काढली तेव्हा तिथल्या लोकांनी आम्हाला असं सांगितलं की इथे या केमिकल इंडस्ट्रीज आहेत, ह्या त्यांचे पोल्युटंट्स इथे टाकतात आणि ते सगळे वाहत जातात, त्यामुळे मासे मरतात. भरतीच्या वेळेला सगळं ते पाणी वर पुन्हा येतं पोल्युटेड. ओहोटीच्या वेळी खाली जातं त्यावेळी ते गाळ घेऊन जातात आणि असं फार मोठं नुकसान होतं. आणि म्हणून मग आम्ही आमच्या अभ्यासावर आधारित त्यांना ही साईट इथे दिसते तुम्हाला ही सुचवली. बरं, वेस्ट डिस्पोजल आहे, सजेस्टेड प्लेस फॉर वेस्ट डिस्पोजल. या सगळ्या केमिकल इंडस्ट्रीजना आम्ही सांगितलं की तुम्ही इथे हे जे सगळे टाकताय ना, त्यापेक्षा तुम्ही ते इथं नेऊन टाका. तुमच्याकडे यंत्रणा आहे, पैसा आहे. इथे नेऊन तुम्ही जर ते टाकलं तर ऑटोमॅटिकली ते समुद्रामध्ये जाईल. आणि भरती ओहोटीच्या लाटा आणि करंट्स प्रवाह यांचं चक्र आम्ही बघितलं. त्याच्यावरनं लक्षात आलं की इथे टाकलेलं मटेरियल हे खाडीमध्ये येणार नाही, खाडीमध्ये येणार. आलं लक्षात. त्या अशा रीतीने त्या नॉलेजचा फायदा करून वी कुड सजेस्ट दिस, आम्हाला हे सांगता आलं की इथे तुम्ही ते करा. ओके. पुढचं अजून एक उदाहरण आहे बघा, ऍप्लिकेशनचंच उदाहरण आहे, किनाऱ्यावरच आहे. बऱ्याच वेळेला काय आहे की हे किनाऱ्यावरती अभ्यास करणं पण सोपं जातं या ऍप्लिकेशनचा, कारण तुम्हाला लगेच रिझल्ट दिसतात जे आतल्या बाजूला इंटिरियरला फारसे दिसत नाही. हे इथे अलिबागच्या थोडस स्लाइटली नॉर्थ वर्सोली नावाचं गाव आहे, वर्सोली. आणि या वर्सोली गावामध्ये असा प्रॉब्लेम होता पुन्हा एकदा की मासेमारी करायला लोकांना मिळत नव्हती. हं. वेगवेगळ्या वेगळ्या कारणाने पाणी इतक्या जोरात घुसायचं आणि किनाऱ्यावरून आपटायचं इथे. हं. मासेमारी काय व्हायची नाही आणि किनारे पण झिजायला लागले होते. म्हणून त्यांनी पुण्यामधल्या CWPRS कडे त्यांनी एक त्यांचा रिपोर्ट दिला होता आणि सांगितलं की आम्हाला हे करून पाहिजे. मग CWPRSने त्या ठिकाणी एक सोल्युशन काढलं. त्यांनी काढलं, आम्ही नाही काढलं. त्यांनी आता एवढं दाखवतो त्यांनी काय केलं. ही पहिली इमेज आहे त्याची, 10 डिसेंबर 2002 ची, की ज्यावेळी इथे काहीच झालं नव्हतं. ते वर्सोली गाव जे आहे ते हे आहे, हे वर्सोली गाव. हा, हे वर्सोली गावचं ही पुळण आहे आणि इथे मासे वाळवण्यासाठी प्लॅटफॉर्म केलेलं आहे. येतं का लक्षात तुमच्या. त्यानंतर हे ही पुळण आहे, पुळण पुळण. हे सगळं हे जे आहे थोडं झिजलेलं आहे आणि या लाटा इथून आत घुसतात आणि हे नॅरो झालंय. हे मुख त्याचं आहे ना ते असं आकुंचन झालंय त्याचं, आणि म्हणून पाणी आत जायला एवढंच प्रदेश शिल्लक राहिलेला आहे. इथे होड्या बिड्या लागल्या दिसतात तुम्ही. त्यामुळे हा प्रॉब्लेम त्यांना सांगितला की मासेमारी करायला त्रास होतो, होडी इथून बाहेर काढता येत नाही सहजासहजी असं. आणि म्हणून त्यांनी असा मार्ग सुचवला की या ठिकाणी ग्रॉइन्स करायच्या, ग्रॉइन्स अशा म्हणजे भिंती बांधायच्या, एक इकडे आणि एक इकडे. मग सगळी जॉग्राफिकल सिच्युएशन लक्षात घेऊन, करंट वगैरे सगळे लक्षात घेऊन त्यांनी ही ग्रॉइन्स बांधली. ही 2013 मधले एप्रिल तयार झाल्या ग्रॉइन्स बांधून. 2002 पासूनचा तो प्रॉब्लेम आहे. 13 मध्ये म्हणजे फार वर्ष लागली त्याला. हळूहळू हळूहळू हे सगळं तयार झालं. त्यानंतर अर्थात जेव्हा प्रॉब्लेम झाला त्यानंतर अर्थातच आम्ही गेलो होतो तिथे अभ्यास केला आणि आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे भौगोलिक माहिती लक्षात ठेवून 2003 ची कोस्ट लाईन कुठे होती, 2002 ची कुठे होती, 11 ची कुठे होती, 13 ची कुठे होती, या सगळ्या सर्वे करून आम्ही प्लॉट केल्या तिथे. हा, आणि मग त्यासाठी आमच्या लक्षात आलं की पुळण किती वाढली, किती कमी झाली, किती रुंद झाली. डेव्हलपमेंट ऑफ वाईड बीच, एवढा मोठा बीच वाढत गेला आणि हे चॅनल फिल झालं. बिफोर ग्राइन्सच्या आधी हे सगळं भरलेलं होतं आणि हा चॅनल फिल इमिजिएटली आफ्टर ग्राइंड कन्स्ट्रक्शन. त्यानंतर मात्र ही वाळू ही एवढ्याच भागामध्ये साठायला लागली ह्या ग्रॉइन्स नंतर.
कन्स्ट्रक्शन नंतर. त्यामुळे हे जे ऍप्लिकेशन आहे हे सगळा किनारी प्रदेश, तिथले गुणधर्म, तिथल्या लाटा, त्यांची उंची, हे सगळं लक्षात घेऊन केलेलं ऍप्लिकेशन आहे असं तुमच्या लक्षात येईल. हे सगळं करत असताना याचे अनेक फायदे पण होतात बरोबर, पण ते संशोधनाच्या दृष्टीने असतात. हे आम्ही प्रामुख्याने ऍप्लिकेशन केलं. पण हा अभ्यास करत असताना आमच्या असं लक्षात आलं की खाडीचं मुख हे जे आता मला इथे दिसतंय, आमच्या अभ्यास करताना असं लक्षात आलं की हे खाडीचं मुख खरं म्हणजे इथे नकोय. हा, त्याचा बॅलन्स नाहीये बरोबर, म्हणून हे सगळं होतंय. नाहीतर अनेक ठिकाणी हा प्रश्न आला असता आणि खाडीचं मुख सगळं भरून गेलं असतं. पण हे इथेच का? तर त्याचं कारण आम्हाला असं वाटलं की इथे कुठेतरी ते जुनं मुख त्याचं असलं पाहिजे. हे आम्हाला इथे दिसलं. हे प्रेझेंट माउथ आहे, म्हणजे हे आत्ताच आहे आणि आत्ता इथे ती ग्राइन्स इथे झाल्या. आणि अभ्यास करताना आमच्या लक्षात आलं की ओल्ड इनलेट हे इथे असावं, इथे. आणि म्हणून इथून सहजपणे आत पाणी जात होतं, इथपर्यंत बाहेर येत होतं, गाळ सहज फ्लश आउट होत होता आणि म्हणून काही प्रॉब्लेम नाही आला. पण हे ओल्ड माउथ बंद झालं. त्याची कारणं अनेक आहेत. थोडीशी कन्स्ट्रक्शन झाली इथे, हा, माणसाचा इंटरफिअरन्स आहे भरपूर, तो झाला. लोकांनी इथे मासेमारीसाठीच काही इथे प्लॅटफॉर्म वगैरे बनवले आणि त्यांच्या लक्षात आलं नाही काय नेमकं झालं. पण हळूहळू हे बंद होत गेलं, क्लोज झालं. आणि या चॅनलने, नदी प्रवाहाने इकडून जाण्याऐवजी शॉर्टेस्ट मार्ग पत्करला आणि ते इकडून यायला. हे ओल्ड क्रीक लोकेशन, क्रीकलेट लोकेशन. मग इथे खूप मॅनग्रोव्ह वगैरे वाढलेली आता दिसतात. हा, एखाद्याला हे माहित नसेल तर तो ही नुसती मॅनग्रोव्ह वगैरे बघून परत येतो. पण किती सुरेख ऍप्लिकेशन आहे बघा तुमच्या लक्षात. यांनी मला ही पण माहिती दिली त्या अभ्यासाने की पूर्वी मुख कुठे होतं, आता मुख कुठे आहे, आणि प्रामुख्याने हे मुख का बंद झालं, कारण त्याचं लोकेशन बदललंय नैसर्गिकदृष्ट्या, पण माणसाच्या काही ऍक्टिव्हिटीजमुळे. ओके. पुढचं आहे रेक्लेमेशन ऑफ म्हसळा क्रीक खारलँड्स. हे खारलँड असतात, या खारफुटी जंगल जे असतं की नाही, इथे इथे खारलँड, खार भूमी तयार करतात. गव्हर्नमेंटचा मोठा प्रोजेक्टही आहे गव्हर्नमेंटचं. कारण या खारलँडमध्ये भात शेती जी होते ती इन्फिरियर टाईप होते आणि बऱ्याच वेळेला बंधारे घातले तर ती भात शेती चांगल्या प्रकारे करता येते. हे श्रीवर्धन जवळ ही म्हसळाची खाडी आहे. हे त्याचं सॅटेलाइट इमेज आहे त्याची. त्याचं रेक्लेमेशन कसं करायचं, म्हणजे हे बघा, हे एक हे आहे, खारसई नावाची खारलँड स्कीम आहे. आणि त्या स्कीममध्ये गव्हर्नमेंटनी काय काय केलं होतं, इथे इरिगेशन वेल काढल्या, नंतर इथे वेगवेगळे रोड्स काढले, लेवल्स केल्या, ड्रेनेज वेल्स केल्या, ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की याचं रेक्लेमेशन गव्हर्नमेंटने त्या पद्धतीने केलं. पण आम्ही समाधानी नव्हतो. आम्ही हे बघितलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की नाही, हे एक्झिस्टिंग रेक्लेमेशन म्हणजे पुनर्प्रापण याला म्हणतात. पुनर्प्रापण म्हणजे जमिनी पुन्हा वापरात आणणं, ह्याच्या स्कीम गव्हर्नमेंटच्या, ते तितकंसं बरोबर नाही आहे. जर तुम्ही तिथली जॉग्रफी बघितली तर तुम्हाला वेगळे काही पॅरामीटर्स वापरून हे करता येईल असं आमच्या लक्षात आलं. आणि मग म्हणून आम्ही GIS वापरला, GISचं अनालिसिस केलं. सगळं तुम्हाला सांगत नाही, हे फार इंटरेस्टिंग आहे तो सगळा प्रकार. आणि मेजर रिक्लेमेशन स्ट्रॅटेजी सजेस्टेड बाय GIS अनालिसिस वेर फाउंड टू बी मोर टेरेन फ्रेंडली अँड रिलेटिव्हली मोर युजफुल. याच्यापेक्षा सॉरी ह्याच्यापेक्षा ह्या ज्या स्कीम गव्हर्नमेंटने दिल्या होत्या, त्यापेक्षा हे आम्ही दिले हे फार काय म्हणायचं की टेरेन फ्रेंडली आहे. म्हणजे निसर्गाला ते फ्रेंडली आहे आणि युजफुल पण आहे. मग आम्ही असं सुचवलं की ड्रेनेज वेल्स जे आहेत ते इथेच पाहिजे, फक्त एक बस आहे. तेवढी ड्रेनेज वेल त्याला म्हणतात. म्हणजे समुद्राचं पाणी इथे आत येऊ द्यायचं, खारट पाणी साठवायचं, बाहेर पडू द्यायचं वगैरे असं. हे जे आहे, ह्या ह्या ड्रेनेज वेल्स थोड्या वेगळ्या प्रकारचे आहेत. तर ह्याला ड्रेनेज वेल म्हणायचं. या रेड दिसतात या इरिगेशन वेल्स आहेत. या इरिगेशन वेल्स आहेत. नंतर ब्लॉक फार्म्स कुठे असले पाहिजेत, फिश पॉन्ड्स कुठे असले पाहिजेत, ब्लॉक फार्म्स विथ इरिगेशन वेल्स वगैरे असं. तर हे सगळं तुम्हाला सांगत नाही, याला खूप वेळ लागेल. या सगळ्याचा एकूण अभ्यास करून अशा तऱ्हेने तुम्ही रेक्लेमेशन, त्याचं पुनर्प्रापण करण्यासाठी एक उत्तम प्रकारचं मॉडेल हे तुम्ही जॉग्रफीचा माणूस हे देऊ शकतो.
नंतर आमच्या एक लक्षात आलेला विषय असा आहे, 7:30 वाजले, तुम्हाला एक 15-20 मिनिटांमध्ये संपवतो, मग चर्चा करता येईल. बिहेवियर ऑफ रिव्हर माउथ बार इन दी आउटफ्लो एरिया ऑफ दाभोळ क्रीक. इथे दाभोळ बंदर आहे कोकणामध्ये, आणि तिथे खाडी आहे. हा, त्या असं लोकांनी सांगितलं की त्या खाडीच्या मुखापाशी एक मोठा समुद्राच्या पाण्यामध्ये एक बार आहे, बार म्हणजे वाळूचा दांडा आहे इथे. ही वाशिष्ठीची खाडी आहे. हे दाभोळ बंदर आहे इथे. इकडे वरती तुम्ही गेलात तर तुम्हाला दापोली वगैरे लागेल, इकडे गेलात तर चिपळूण लागेल. आणि हा बुडालेला आहे भाग, बरोबर. रिव्हर माउथ बार म्हणतो त्याला आम्ही. नदीमुखाच्या पाशी असलेला हा एक बुडालेला संचयनाचा असा वाळूचा दांडा असा असा तो आहे. तर त्या लोकांची समस्या अशी होती की ही वाळू जी आहे ही काढावी तुम्ही. हा, म्हणजे गव्हर्नमेंटने ती काढावी, आणि काढल्यानंतर काय होईल की आम्हाला इथे मार्ग मोकळा होईल आणि मोठी जहाजं या खाडीमधून आत येऊ शकतात. कारण वाशिष्ठीचं पात्र मोठं आहे, खूप खोल आहे, आणि म्हणून मोठी जहाजं सहजपणे इथे आत येऊ शकतात. पण वर्षाच्या काही काळामध्ये ही जहाजं इथे नांगरून पडतात, आत येऊ शकत नाही. लक्षात आलं? विशेष करून हा गोपाळगड नावाचा किल्ला इथे आहे, वेलदूर आहे, या ठिकाणी ते लक्षात येते, तुम्ही बघितलं तरी खूप जहाजं इथे अडकली आहेत असं लक्षात. त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी काहीतरी सोल्युशन पाहिजे होतं त्यांना. लक्षात आलं? म्हणून आम्ही म्हटलं की चला आपण याचा एक अभ्यास करू, ऍप्लिकेशन काय कसं करता येईल जॉग्राफीचं हे बघू, म्हणून ते केलं. हे बघा, आता ही त्याची सॅटेलाइट इमेज आहे. त्याला चिरपुलटी बार असं नाव आहे त्याचं. त्याचं नाव आहे चिरपुलटी बार. हे नकाशावर दिसत असलेलं आहे, म्हणजे, आणि हा नकाशा ब्रिटिशकालीन आहे, म्हणजे हे किती वर्ष जुना बार आहे बघा, लक्षात घ्या. सॅटेलाइट इमेजमध्ये असं दिसतं की तो अर्थातच उथळ दिसतो ना, कारण भरपूर गाळ साठलेला आहे बघा, आणि त्यामुळे ह्या उथळ असल्यामुळे इथे खूप लाटा फुटताना दिसत आहेत. लक्षात आलं? आणि हा सगळा गाळ तुम्हाला दिसतो इथे खालून वर, म्हणजे नदीतून बाहेर, आणि असा पसरलेला आहे, हे लक्षात येतं तुमच्या. हा, त्यामुळे जॉग्राफिकली ते काय आहे हे एक्झॅक्ट मला कळतं. मग अर्थातच आम्ही नेहमीच्या पद्धतीने तिथे गाळ किती बाहेर पडून जातो सॅम्पल घेतले, आणि मग 3593 क्युबिक मीटर्स पर सेकंद इतका गाळ इथे जातो, इथे किती जातो, इथे किती जातो, हे सगळं ठरवलं. सॅम्पल घेतले आणि सॅम्पलच्या सहाय्याने इथून बाहेर जाणारा जो गाळ आहे त्याचं प्रमाण ठरवलं. खूप सोपं करून सांगतो मी तुम्हाला. आणि मग सीझनल अँड इयरली व्हेरिएशन इन द शेप अँड साईज ऑफ द बार. हा बार कसा बदलतो सीझनली, मे 69 मध्ये कसा होता, नंतर कसा होता 84 मध्ये, 85 मध्ये वगैरे, हे नकाशे तयार केले त्याचे. यासाठी आम्हाला अर्थातच आमच्याकडे हे नव्हते, हे CWPRSने आम्हाला नकाशे दिले, सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशन, त्यांनी दिले. आणि मग त्याचा वापर केला आम्ही, सगळं आमचं जॉग्रफीचं नॉलेज वापरलं, आणि एप्रिल 85 मध्ये त्या बारची परिस्थिती काय होतं, कशी होती, आणि दिस हेल्प इन सजेस्टिंग फेवरेबल एरियाज फॉर शिपिंग. तर मध्ये, पोस्ट मध्ये, प्री मध्ये ते कसे असतात, हा बार कसा असतो, कारण तो ड्रेज करून गाळ काढून टाकता येत नाही, तो तिथेच येतो पुन्हा. कारण ती समुद्र नेहमी सगळ्या वस्तू त्याच्या आत गेलेल्या बाहेर टाकत असतो, सगळा गाळ समुद्र बाहेर टाकतो. तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की कुठला मार्ग मोकळा असतो आणि कुठला मार्ग जास्त फेवरेबल आहे. ओके, तर तो आपलं सगळं नॉलेज वापरून ते आपल्याला करता येतं. आम्ही ते केलंय, मार्ग सुचवले त्याला कशा पद्धतीने. नंतर आणखीन एक प्रकार जो आहे तो सुद्धा मोठा गमतीशीर आहे. हे रत्नागिरीच्या जवळ एक मिरिया नावाचं बंदर आहे, हे रत्नागिरी आहे इथे कोकणामध्ये. हं? आणि इथे या भागामध्ये इथे एक ऑल वेदर पोर्ट बांधण्याचं ठरवलं, म्हणजे सर्व सीझनसाठी एक पोर्ट, बंदर हे बांधावं, असा एक विचार मनात आला गव्हर्नमेंटच्या, आणि त्यांनी ते काम सुरू केलं. आणि मग त्यांनी हे बंधारे, म्हणजे हे जेट्टीज बांधल्या, एक जेट्टी इथे बांधली, एक जेट्टी इथे बांधली, एक जेट्टी इथे बांधली, असं. तर मी अनेक वेळेला ही गोष्ट सांगतो, ही राजीव पंडितना पण आमच्या माहिती आहे, पहिल्यांदा मी सांगितलं होतं की हा नंतर हा बदललेला आहे बरं का, ही जे ओरिएंटेशन आहे बदललेलं आहे. सुरुवातीला त्यांनी या जेट्टीचं ओरिएंटेशन असं ठेवलं होतं, असं असं, आणि ते चुकीचं होतं.
कुठल्याही प्रकारे जॉग्राफिकल कोस्टल जिओमॉर्फॉलॉजीचं नॉलेज न वापरता त्यांनी त्यांनी हे इथे त्यांनी तयार केलं होतं असं ही जेट्टी. त्याचा परिणाम असा झाला की ती चुकल्यामुळे या संबंध भागाचं नुकसान झालं. इथे भरपूर झीज झाली. सगळं पाणी येऊन आत घुसलं. अडवलेलं पाणी सगळं हे इथे अशी बंधारा झाली. आणि तो जो इंजिनियर होता ज्याने हे केलं तो पूर्ण करून नागपूरला आणि त्याच्या पुढे कुठेतरी बिहारमध्ये कुठे होता तिकडे गेला होता. तो तिथे पोहोचेपर्यंत त्याला बातमी आली की तुम्ही दिलेली जेट्टी कोसळली का. आणि हे गव्हर्नमेंटच्या जेव्हा लक्षात आलं इतका खर्च सगळा वाया गेला. मग त्यांनी पुन्हा हे सुरू केलं. मग इथे जेट्टी झाली दुसरी. त्यानंतर आणखीन एक झाली. अजून एक झाली. परंतु प्रॉब्लेम संपला नाही. हे ऑल वेदर पोर्ट हे ऑल वेदर पोर्ट झालंच नाही. इतका प्रचंड गाळ इथे आला साठला. हा बघा दिसतोय तुम्हाला. ही 2010ची इमेज आहे आणि ही आता 24ची इमेज आहे. काय झालं या ठिकाणी हे ड्रेजिंग करून थोडा गाळ बाहेर काढून छोट्या छोट्या होड्या तरी आत जाव्यात म्हणून इथे एक जागा करावी लागली. हा आणि इथे पुन्हा भरपूर जी व्हायची ती झालीच. छोटी बंदरं इथे पण बांधली. असं भरपूर बदल करावे लागले कारण इथे जेट्टी बांधली. खरं म्हणजे हे ऑल वेदर पोर्ट करण्याची ही जागाच नव्हे. परंतु अनेक निर्णय पॉलिटिकल असतात आणि आपण सांगितलेल्या ज्ञानाचा काही फारसा फायदा तिथे होत नाही. इलाज नसतो. हे बघा हे टिंबरिया नावाचं बंदर त्याला म्हणतात. आज त्याची सिच्युएशन ही अशी आहे. 70 मध्ये काय परिस्थिती होती, 2000 मध्ये काय परिस्थिती होती आणि कशा रीतीने हे सगळं तुम्हाला समजावं म्हणून जास्त थोडा वेगळा मॅप दाखवलाय. इथे भरपूर गाळ साठला. हेवी सिल्टिंग झालंय. आणि त्या वॉल्स कशा आहेत वगैरे हे सगळं. जुवे जैतापूर या नावाची एक खाडी आहे जुवे नावाच्या गावामध्ये. आणि इथे इथे एक वाळूचं बेट आहे इथे मोठं. कंटाळू नका थोडक्यामध्ये मी आवरणार आहे. हे जुवे जैतापूर असं त्याचं नाव आहे. जुवे जैतापूर. आणि इथे भरपूर खारफुटीची जंगल. खारफुटीचं बेटच आहे सगळं. त्याचा प्रॉब्लेम असा आहे या गावाचा की या गावाला जाण्यासाठी काही मार्ग नाही. आणि वर वस्ती आहे इथे दिसते वर वस्ती आहे. तर मग गव्हर्नमेंटने हे लोकांची सारखी तक्रार बघून इथून एक बंधारा इथे जोडला असं. हा आणि त्याचे अनेक परिणाम झाले. हे सॅटेलाइट इमेज आहे त्याची. त्यांनी इथे रस्ता बांधला. हा बघा हा इथे बांधला असा रस्ता जोडण्यासाठी. ते अर्धवट काम चालू होतं तेव्हाच आहे. लोकांना एकदा जाय झाली सुरू झाल्यानंतर इथे ॲक्वाकल्चरची हे सुरू झाली. म्हणजे ॲक्वाकल्चर फार्म्स असे एका श्रीमंत माणसाने तिथे सुरू केले आणि तिथे जाण्यासाठी त्याने इकडनं रस्ता काढला. त्यामुळे हे जे मॅनग्रोव्हचं फॉरेस्ट खारफुटीचं जंगल बेट हे खूप असं काय म्हणूया आपण त्याला प्रिस्टाईन होतं ना. खूप सांभाळलेलं आणि स्वतंत्र असं होतं आणि नैसर्गिकदृष्ट्या त्याची वाढ होत होती. ते व्हायला लागलं अफेक्ट. आणि मग अर्थातच त्याचा बॅलन्स जायला लागला. मग आम्ही म्हटलं की चला हे आता आपण परत आणणं याला शक्य नाही. पण काही एखादं मॉडेल सुचवता येतं का बघू म्हणून एक प्रयोग केला आम्ही मोठा. हे बघा हे ते खारफुटी जंगलाचं बेट आहे मोठं. इथं छोटीशी वस्ती दिसते तुम्हाला इथे या डॉट पाशी. थोडी गावं आहे म्हणजे काय घरं आहेत 20-25 घरं आहेत जास्त नाही. बाकी नाही त्यांचा संपर्कच नाही इकडे. ते होडीनेच नेहमी इकडे जायचे या भागामध्ये सगळ्या. लक्षात तर आमच्या असं लक्षात आलं की ह्याचा एक खूप चांगल्या प्रकारे एक मॉडेल तयार करता येईल आणि ठराविक एरियाचा वापर करता येईल. सगळा जो वापर लोकांनी हळूहळू सुरू केला तो चांगल्या प्रकारे करता येईल. म्हणून मग आम्ही काय केलं हे बघा हे खूप डिटेल अभ्यास केला त्याचा. हे जे खारफुटीचं सगळं बेट आहे हे जुवे जैतापूर नाव आहे त्याचं. इथे ती वस्ती आहे. त्याच्या आजूबाजूला हे क्लस्टर्स आहेत. म्हणजे इथे एक खारफुटीचा पुंजका आहे इथे पुंजका आहे. ह्या पुंजक्यांना नावं दिली. त्याचं मॅपिंग केलं. मॅपिंग केलं आणि मग अर्थात इथे तुम्हाला ते लिहिलेलं नाही. या प्रत्येक पुंजक्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे. मॅनग्रोव्हच्या झाडांची उंची किती आहे चिखल तिथे किती आहे वगैरे हे सगळं शोधून काढलं. नंतर अर्थातच 2000 स्पॅशियल चेंज इन मॅनग्रोव्ह क्लस्टर्स फ्रॉम 2004 to 5 2004 ते 5 मध्ये त्या पुंजक्यामध्ये काय बदल झाले ते लक्षात आणून दिले. म्हणजे त्याचं मॅपिंग केलं. त्याचा विस्तार कुठे झाला ते आकुंचन त्याचं कुठे झालं हे बघितलं. त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही
2004 ते 11 मध्ये स्लेट कलर इथे दाखवलं. हे बघा, तुम्हाला याचा आकार तुम्हालाही लक्षात येईल. आकार बदललाय. आकार बदललाय. याची कारणं अनेक आहेत. प्रामुख्याने माणसाचा इथे जसा हा होऊ लागला, काय म्हणायचं त्याला, इंटरफिअरन्स, तसं अर्थातच ते बदलायला लागलं. आणि अर्थात समुद्राकडनं होणारं जे काही थोडं आक्रमण आहे त्याचा एक बदल झाला. म्हणून मग आम्ही एक मॉडेल सुचवलं, बायोस्फिअर रिझर्व्ह झोनेशन. हा, म्हणजे कुठे कुठे कुठला एरिया प्रोटेक्ट केला पाहिजे, कुठला मॅनेज्ड यूज एरिया पाहिजे, कॉर्पोरेशन कोऑपरेशन झोन कुठलं पाहिजे, सेटलमेंट कुठे पाहिजे, रिसर्च एरिया, मॉनिटरिंग एरिया, एज्युकेशनल यूज, सस्टेनेबल यूज, हे नॉर्मल बायोस्फिअर रिझर्व्ह जे झोन्स आहेत जे सगळीकडे वापरले जातात. चला, ते त्याचा वापर केला आम्ही आणि मग ते मॉडेल केलं तयार. सगळी माहिती लक्षात घेतली. इथे तुम्हाला ती दाखवलेली नाहीये, वेळ नाहीये म्हणून आपल्याकडे. पण मग आम्ही म्हटलं की हा सगळ्या प्रोटेक्टेड एरिया म्हणूनच मेंटेन केला पाहिजे, हा सगळ्या मधला. इथे लक्ष तुमच्या इथे दाखवलेला हा प्रोटेक्टेडच आहे. इथे कोणी जायचं नाही, इथले मॅनग्रोव्ह तोडायचे नाहीत. इथल्या लोकांना पण फार सवय होती की इथे जाऊन होड्या बिड्या, कारण इथून होडी जाऊ शकते यामधल्या चॅनलमधून. तिथून आत जायचं आणि मॅनग्रोव्ह तोडून आणायची, लाकडं वापरायची वगैरे. तर असं नाही, हे नाही केलं पाहिजे. इथे संपूर्ण एरिया प्रोटेक्टच केला. हा जो भाग आहे बाहेरचा फ्रिंज एरिया ज्याला आपण म्हणू, तो मॅनेज्ड आहे. मॅनेज्ड म्हणजे इथे तुम्हाला मॅनेज यूज आहे. काही ठराविक यूज तुम्ही याचा करू शकता, ठराविक झाडं तुम्ही कापू शकता, पुन्हा प्लांटेशन करू शकता, काही औषधी वनस्पती आहेत त्या तोडू शकता तुम्ही इथे, फ्युएल म्हणून वापर करू शकता. असा हा एरिया आहे की जो तुम्हाला त्या पद्धतीने वापरता येईल. लक्षात आलं? त्यानंतर इथं जो भाग आहे तो तुम्हाला थोडंसं मॉनिटरिंग काही प्लेस पाहिजे ना, कोणीतरी कुठलं तरी बघितलं पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे त्याच्यावर. असं असं खूप आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात डिटेलमध्ये मी जात नाही. परंतु असं मॉडेल आम्ही बनवलं. अँड दिस इज अ ॲप्लिकेशन ऑफ युअर जिओग्राफिकल नॉलेज टू ए प्रॉब्लेम ऑफ दीज खरलँड्स जे नाहीसे होत आहेत ती. आणि मग एक दोनच आहे ते सांगतो तुम्हाला, हा शेवटचाच आहे. चिल्का आहे, तुम्हाला माहिती आहे. तर आपण कोकणातून आता बाहेर पडलो, इकडे चिल्काला गेलो, ओडिशाला. तर तिथला एक प्रॉब्लेम होता, तो सुद्धा मध्यंतरी लक्षात आला की त्या चिल्कामध्ये इथे फ्रेश वॉटर वीड्स यांची वाढ व्हायला लागली. म्हणजे गोड्या पाण्यामध्ये वाहणारी जी वाढणारी वनस्पती आहे त्यांची इथे वाढ व्हायला लागली. आणि त्याचा सगळा परिणाम हा चिल्का लेकच्या एन्व्हायरमेंटवरती व्हायला लागला, चिल्का सरोवराच्या पर्यावरणावरती व्हायला लागला. आणि हे का झालं? कारण इथे पाणी जे पटकन बाहेर वाहून जायला पाहिजे होतं ते जात नाही सुद्धा. कारण इथे हे बंद व्हायला लागलं मुख त्याचं. आणि म्हणून इथला सगळा अभ्यास करून CWPRSने आणि थोडा अर्थात माझा एक सहभाग होता त्याच्यात, आम्ही असं लक्षात आणून दिलं की हे इथे तोडलं पाहिजे या बाजूला आणि एक मार्ग करून दिला पाहिजे. म्हणून इथे हे चिल्का लेक आहे. आणि इथे ती वीडची ग्रोथ झालेली आहे. आणि इथे हे CWPRSनी ओपनिंग ऑफ न्यू माउथ ऍट सिपकुडा, इथे सिपकुडाला त्यांनी एक ओपन केलं जे बंद झालं होतं. साईट वॉज सिलेक्टेड आफ्टर द स्टडी ऑफ सॅटेलाइट इमेजेस ऑफ द एरिया. सगळ्या सॅटेलाइट इमेजेसचा विचार केला, अभ्यास केला आणि मग इथे हे ओपनिंग तयार केलं. आणि ओपनिंग तयार केल्यानंतर अर्थातच सगळं पाण्याला फ्लशिंग सहज सुरू झालं. आणि मग तो एरिया जो होता काळा मगाशी दिसत होता ना, तो सगळा आता हे पाणी आत गेल्यामुळे सुधारला. आणि मग त्याचे परिणाम खूप झाले. हे रिस्टोरेशन झाल्यामुळे ऑटो रिक्रुटमेंट ऑफ फिश, प्रॉन, क्रॅब याचं ऑटो रिक्रुटमेंट झालं. फिश, प्रॉन आणि अँड क्रॅब लँडिंग जे बंद पडलं होतं ते झालं सुरू. मायग्रेशन ऑफ फिश, रिडक्शन ऑफ फ्रेश वॉटर वीड, फॉर्मेशन ऑफ सी ग्रास मेडोज, एक्सपान्शन ऑफ इरावती डॉल्फिन डिस्ट्रीब्युशन जे तिथे होतं ते कमी झाले होते, त्यामुळे ते पुन्हा एक्सपांड झाले. इम्प्रुव्हमेंट ऑफ डेप्थ ऑफ द चॅनल, सोल्युशन टू दी वॉटर लॉगिंग प्रॉब्लेम्स ऑफ दी नॉर्दर्न सेक्टर आणि फ्लड मिटिगेशन, एवढे सगळे फायदे झाले. या एक नुसतं नॉलेजचा, जॉग्राफिकल नॉलेजचा फायदा करून एक नुसतं त्याला मार्ग करून दिला एवढ्या. तर असं लक्षात येतं आपल्या, द इमेन्स रेंज ऑफ अप्लाइड रिसर्च इन जॉग्राफी shows us the fact that applied geography is making an all-out effort to solve the various social, economic, environmental problems at a variety of geographic scales. म्हणजे आपल्याला ह्याचा वापर
हा खूप ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे करता येतो, असं या वाक्याचा अर्थ आहे. टू सॉल्व्ह व्हेरियस सोशल इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स. तर हा एक भाग झाला. आणि थोडक्यामध्ये तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगणार आहे मी आज. ती नवीन आहे अर्थातच. ती अशी आहे की सध्या काय होतंय, तो तुम्हाला एक वेगळा भाग मला सांगायचा आहे. की आपण हा जो काही अभ्यास केला आतापर्यंत आपल्या कोर्समध्ये, तो बऱ्यापैकी ट्रॅडिशनल आहे. तोच आपल्याला युनिव्हर्सिटीजमध्ये, कॉलेजेसमध्ये, स्कूल्समध्ये शिकवला जातो. भूगोल हा असंच शिकवला जातो. परंतु हा भूगोल आता हळूहळू बदलायला लागलाय. त्यामध्ये अनेक नवीन संशोधन व्हायला लागली. ती तुम्हाला एक 5-6 थोडक्यामध्ये दाखवतो, म्हणजे तुमच्या मनामध्ये असं राहणार नाही की आपण जे बघितलं ते खूप ट्रॅडिशनल आहे. वर्षानुवर्ष तोच अभ्यास आपण करतोय. पण तो बेसिक आहे, म्हणजे तो केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाहीच. ही तर खरीच गोष्ट आहे. हा, त्यामुळे आपल्या कोर्सचं महत्व कमी होत नाही. ते महत्व आहेच, कारण त्यातून तुम्हाला इतकी बेसिक माहिती मिळाली. कारण नवीन इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी बेसिक माहिती तर पाहिजेच ना आपल्याला. लक्षात आलं? तेव्हा ती म्हणून दिलेली आहे. कधी वेळ झाला, कधी जमलं तर आपण हे न्यू इन्व्हेस्टिगेशन डिटेलमध्ये पण पाहू शकतो. तर त्याला खूप आणखीन थोडं ॲडव्हान्स नॉलेज पाहिजे आपल्याला. पण आता आपण बेसिक कोर्स केला. थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतोय 3-4-5 मिनिटामध्ये. हिमालयाच्या जन्मकथेचे नव्याने आकलन हा एक नवीन प्रकार आहे. लक्षात आलं? याच्यावरती एक लेख मी लिहिला होता, तुम्ही कदाचित वाचला असेल. पूर्व लडाखच्या हिमालयामध्ये हे बुत्से नावाचं गाव आहे. आणि इथे प्रवाळ खडकांचे जीवाश्म सापडले इथे. आता हे वाचत नाही मी, तुम्हाला थोडक्यात सांगतो. ह्या सगळ्या ओबड भागामध्ये, खाबड खोबड रगेड भागामध्ये आणि इतक्या उंचीवरती इथे प्रवाळ मिळणं हे अशक्य होतं. परंतु ह्या शास्त्रज्ञांना तिथे भोसले यांना ते प्रवाळ खडक सापडले. आणि तेवढ्यावरनं त्यांनी ह्या सगळ्या इतिहासाचं, म्हणजे हिमालयाचं जन्मकथा जी आहे ती पुन्हा मांडली. आणि त्यांनी काय म्हटलं, जे प्रवाळ शोधले आहेत ते अशा काळातले आहेत ज्या काळात भारताची तिबेटशी टक्कर झाली नव्हती. आपल्याला माहिती आहे ते सगळं, तुम्हाला सांगत नाही, पहिल्यांदा सांगितलं मी की युरेशियन भूतबकाची टक्कर झाल्यामुळे हिमालय निर्माण झालं. आता हे प्रवाळ जे आहेत हे जेव्हा ज्या काळातले आहेत त्या काळात भारताची तिबेटशी टक्कर झाली नव्हती. म्हणजे हे प्रवाळ 4 कोटी वर्षाच्या आधीचे आहेत. गोगलगाई सारखे मोलस्क, शेलफिश, फोरामिनिफेरा म्हणजे बहुतेक सूक्ष्मजीव, परंतु या भागात 2 सेंटीमीटर आकाराचे, यांचे अपवादात्मकरित्या चांगले जतन झालेले जीवाश्म इथे आढळले. ज्या काळात त्यांचे इथे संचयन झाले तो काळ त्यासाठी अनुकूल सागरी पर्यावरणाचा असावा. म्हणजे हा इथला भाग. त्याशिवाय अर्थातच त्यांचा जन्म झाला नव्हता प्रवाळांचा. आणि म्हणून जेव्हा मी ही मांडणी करतो तेव्हा लक्षात येतं की हिमालयाचा जन्म 1 कोटी वर्षापेक्षा कमी काळातला आहे, म्हणजे खूपच अलीकडचा आहे. आणि म्हणून हे त्यांनी हे 7 कोटी वर्षापूर्वी हिमालय इथं, भारत इथे होता. 5.5 कोटी वर्षापूर्वी इथे होता दक्षिण गोलार्धात. विषुववृत्त क्रॉस केलं, 3.8 कोटी वर्षापूर्वी इथे आला भारत. 1 कोटी वर्षापूर्वी तो इथे गेला. हा आजचा भारत आहे. आणि ते जे म्हटलं ना तुम्हाला, त्यांचं हे सापडलं ते इकडे कुठेतरी सापडलं. आणि म्हणून ही सगळी हिमालयाची मांडणी, जन्म त्याचा जो आहे तो या एका प्रवाळ खडकाच्या मिळण्यानंतर सगळी पुन्हा लिहायला लागली आपल्याला. त्यामुळे हिमालयाचा जन्म केव्हा झाला, काय झाला, कसा झाला, हे पुन्हा लिहिणं आवश्यक आहे. हा जो भाग आहे याला पृथ्वीचा तिसरा ध्रुव म्हणतात. पृथ्वीवरती 2 ध्रुव आहेत, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव. पण ह्या भागाला तिसरा ध्रुव म्हणतात कारण इथे भरपूर थंड वातावरण आहे. हं? त्याच्यामध्ये चीनच्या दक्षिणेला आणि भारताच्या उत्तरेला, लक्षात आहे. आणि हिंदुकुश हिमालयीन प्रदेशाला हे सगळं आवरण आहे बर्फाचं, म्हणून त्याला तिसरा ध्रुव म्हणतो. हा ध्रुव इतका प्रचंड वेगाने वितळू लागला आहे की ज्यामुळे इथल्या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या नद्यांचं सगळं हायड्रॉलिक्स हे बदलायला लागले. परिणाम गंगेवरती पण हळूहळू व्हायला लागलेला आहे. ह्या वितळणाऱ्या सगळ्या हिमालय आहेत. तिसरा ध्रुव प्रदेशातील संशोधन असं सूचित करते की हा प्रदेश जागतिक स्तरापेक्षा, सरासरीपेक्षा अधिक वेगाने गरम होत आहे. आणि त्यामुळे नजीकच्या भविष्यात इथल्या हिमनद्या पूर्णपणे वितळून जाण्याचे अतितीव्र संकट येऊ शकते. इथल्या सगळ्या हिमनद्या ज्या आज आपल्याला दिसत आहेत ह्या कदाचित सगळ्याच्या सगळ्या नष्ट होण्याची शक्यता आहे. आणि आपण आज म्हणतोच आहे, आणखीन एक संशोधन आलेलं आहे ते असं की आर्क्टिक जो आहे तो सगळा नाहीसा होणार आहे लवकरच. आणि हवामान विशेष तज्ज्ञ आणि यांच्या मतानुसार
अंश सेल्सिअसच्या सरासरी वैश्विक तापमान वाढीमुळे हिंदुकुश हिमालयात 1.8 सेल्सिअस तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने हे सगळं पुन्हा बघायला पाहिजे. हे सगळं पुन्हा वाचत नाही. आणखी एक संशोधन आहे, उष्णकटिबंधामधली जी वादळं आहेत, म्हणजे विशेषतः आपल्याकडची, म्हणजे बंगालच्या उपसागरातली आणि अरेबियन सी मधली जी वादळं आहेत, ती सगळी त्यांचे आकृतीबंध हेच बदलायला लागले. लक्षात आलं? म्हणजे कसं व्हायला लागलं इथे थोडक्यामध्ये जर मी म्हटलं तर तुमच्या असं लक्षात येतं की ही वादळांची तीव्रता ही अधिक होणार आहे आता 17% आजच्या तुलनेत. लक्षात आलं? ती तीव्रता वाढणार आहे, त्यांचे मार्ग बदलणार आहे, पाऊस भरपूर पडणार आहे, मुसळधार, अशा अनेक गोष्टी घडण्याची शक्यता आहे. हे एक नवीनच संशोधन होतं. ह्या भाजलेल्या विटा ज्या आहेत, ह्या भाजलेल्या विटा ज्या मेसोपोटेमियामध्ये मिळाल्या, त्यावरती असे काही लोह भस्माच्या खुणा सापडल्या. त्याचं जेव्हा संशोधन केलं तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्यावरून मला पृथ्वीच्या प्राचीन चुंबकीय क्षेत्राची उकल करता येते. आणि मग त्याचा वापर करून अर्थातच त्यांनी त्याचा वापर करून ती चुंबकीय दिशा कुठली होती प्राचीन काळी हे ठरवलं. ह्या इथे त्या सगळ्या वृत्त्या मिळाल्या. अनेक दशके आणि त्याहून कमी कालावधीत झालेल्या पृथ्वीच्या चुंबकीय बदलांचा मागोवा घेणं त्यामुळे आता शक्य झाले आहे याची शंका नाही. ज्याने हे संशोधन केले त्या संशोधक गटाला अशी आशा आहे की पुरातत्वीय वस्तूंमध्ये पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रांच्या खुणा शोधणाऱ्या या पुरातत्व चुंबकत्व म्हणजे आर्किओमॅग्नेटिझम या तंत्राचा वापर केल्यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा नेमका इतिहास हा आपल्याला नवीन मांडता येईल, करता येईल, कालनिश्चिती करता येईल. आणि ती लोकांनी करायला सुरुवात पण केली आता. हे जे अंटार्क्टिक आहे, या अंटार्क्टिकमध्ये आपल्याला काय आहे, या जाड बर्फाखाली काय आहे नेमकं हे आपल्याला अजूनपर्यंत काही माहिती नाही. फारच कमी माहिती आहे. मात्र आता काय झालं की आता अनेक लोकांनी याच्यात नवीन संशोधन केलं आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की रडार वगैरेचा वापर करून की याच्या खाली एक हायलँड नावाचा एक भाग आहे इथे. आणि त्या भागावरती खूप नद्या होत्या पूर्वी. इथे नदी नाले होते आणि मग अर्थातच त्या नदी नाल्यांचं रूपांतर हे आणखीन फियोर्ड म्हणतात त्याला, फियोर्ड, त्या हिमनद्यांच्या फियोर्डमध्ये झालं. आणि नंतर कालांतराने हे सगळं भरून गेलं आणि आज मला हे असं दिसतं दृश्य. तेव्हा हा पूर्णपणे बर्फाने भरून गेलेला फक्त बर्फाचा थर आहे. ही जी काही कल्पना आहे ही आता आपल्याला हळूहळू सोडून द्यावी लागेल आणि पूर्वीच्या खूप मोठ्या नदी नाल्यांनी अशा बनलेल्या भागावर येऊन साठलेलं हे बर्फ आहे अशी मांडणी त्याची करावी लागेल. आणि शेवटचे 2 भाग आहेत. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आपण पहिल्या भागामध्ये बघितले की पृथ्वीच्या वर कवच आहे, कवचाखाली प्रावरण आहे, अंतर्गाभा आहे, बाह्य गाभा, अंतर्गाभा. तर आता असं लक्षात आलं की पृथ्वीच्या अंतर्गत रचनेमध्ये कवच, आवरण, बाह्य गाभा आणि घन आतील गाभा असे 4 स्तर आहेत. इथे अजून आत एक स्तर आहे, 5वा. आता शास्त्रज्ञांनी आपल्या ग्रहाच्या आतील गाभ्यात एक नवीन वेगळा थर शोधला आहे. पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी संशोधकांनी आतील गाभ्याचा अभ्यास केला आहे. या प्रकारच्या अभ्यासामुळे ग्रहांची अंतर्गत रचना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. आणखी एक असं पण आहे की आता हे मला एकदा कळलं की मग चुंबकीय क्षेत्र का बदलतात, ऋतुमान का बदलतं, हवामान का बदलतं, उष्णता एवढी का वाढली, अशा अनेक पृथ्वीचा आस का तलतो आहे, अशा अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकेल जो ट्रॅडिशनल गोष्टींनी आपल्याला होत नव्हता. आणि शेवटची स्लाइड आहे ही. एक नवीन आणखीन संशोधन आहे. ते संशोधन असं आहे, फार इंटरेस्टिंग आहे बघा. आपल्याला माहिती आहे की हा हा संबंध याला पॅसिफिक रिंग ऑफ फायर म्हणतात, म्हणजे पॅसिफिकचे अग्निकंकण, बरोबर. आणि इथे दाखवले भूकंप आणि ज्वालामुखीचा हा सगळा प्रदेश आहे. आणि म्हणून या सगळ्या भागामध्ये आज ज्वालामुखीचे उद्रेक इथे होतात, भूकंप होतात वारंवार. परंतु आता असं लक्षात आलं टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीज इन द मिड अटलांटिक रिज अँड पॅसिफिक रिंग ऑफ फायर विल कॉज मेजर डिझास्टर्स इन एशिया. आता असं लक्षात आलं की रिंग ऑफ फायर इज नॉट रिस्ट्रिक्टेड टू पॅसिफिक, इट इज ऑल्सो देअर इन अटलांटिक. अटलांटिकमध्ये पण तुम्हाला असं एक मिड अटलांटिक रिज ऑफ फायर
अशी एक शोधून काढण्यात आलेली. आणि म्हणून याचा परिणाम हा एशियन देशांना खूप होणार आहे. त्यामुळे कदाचित इथे आफ्रिकेच्या या भागामध्ये जे कमी ज्वालामुखीचे उद्रेक होतात, भूकंप होतात, या भागामध्ये इथे त्यांची शक्यता वाढण्याची त्यांची शक्यता अशी आहे. A modeling study suggests a slumbering subduction zone below Gibraltar Strait inactive and could break into Atlantic Ocean in 20 million years time. म्हणजे 2 कोटी वर्षामध्ये हे निश्चितपणे आपल्याला दिसेल असा तो अंदाज आहे. गिव्हिंग बर्थ टू अन अटलांटिक रिंग ऑफ फायर. असं हे अगदी अलीकडचं म्हणजे गेल्या 1 महिन्याभरापूर्वीचं संशोधन आहे. अशा ह्या सगळ्या घटना आहेत. ही शेवटची स्लाईड होती. तुम्हाला हे सांगण्याचा अर्थात माझा प्रयत्न होता की जुनं नॉलेज आपलं आणि हे जुनं नॉलेज जे आपण आता मिळवलंय या कोर्समध्ये ते आपल्याला पुन्हा रिवाईज करणं आवश्यक आहे. कारण ते तसं ट्रॅडिशनल आता राहिलेलं नाही, राहणार नाही. अनेक कल्पना बदलाव्या लागतील, परंतु पूर्वीच्या कल्पना समजणं आवश्यक आहेच. ओके, थँक्यू व्हेरी मच. सर खूपच छान लेक्चर झालं. ओके. सर त्यातला पहिला भाग बऱ्यापैकी माहित होता, पण नवीन जो तुम्ही इन्व्हेन्शन सांगितली ती तर फारच इंटरेस्टिंग आणि पहिल्यांदाच ऐकायला मिळाली. तर नवीन. त्याबद्दल खूपच वेगळं पर्स्पेक्टिव्ह त्यांनी मिळाला. थँक्यू व्हेरी मच सर. Thank you. जीवितातर्फे आणि लोकांतर्फे तुमचे आभार मानतो. खरं तर सर आपलं ठरल्याप्रमाणे शेवटचं लेक्चर पाहिजे, कारण सगळ्याची हाईट आपल्या कोर्सची असं लेक्चर आहे. तर त्यामुळे शेवटचं लेक्चर आपलं हो सर्विंग नाही, सर्विंग. हो सर्वेचं. हो हो नाही नाही, मी म्हटलं की हे कोर्सचं शेवटचं लेक्चर पाहिजे खरं तर, कारण त्यातलं सगळ्यात सार आहे असं मला म्हणायचंय. हा बरोबर. हे ऍक्च्युली हो सगळ्यात शेवटचं ठेवूनच होतं आपण, हो नाही का, पण ऍडजस्टमेंटमुळे थोडं ते मागे राईट पडतं. राईट 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 राईट. सगळ्याला एक सूचना की उद्या मॅप्स या विषयावरती डॉक्टर ललित सरांचं लेक्चर आहे. तर संध्याकाळी 6:30 वाजता आपण त्या लेक्चरला भेटूया. त्याची लिंक मी थोड्या वेळातच टाकतो. तुम्ही प्रश्न विचारायचे आधी सर मला एक फक्त प्रश्न विचारायचा होता की जे हिमालय विषयीचं तुम्ही नवीन संशोधनाबद्दल सांगितलं, तर हो. त्याच्यात नक्की थोडा बदल काय आहे? म्हणजे आपण पहिल्यापासून टिथीस समुद्रच वर आलाय असंच म्हणतोय, पण हो. आताच्या नवीन संशोधनात त्यात बदल काय केलाय हे मला नक्की नाही कळलं. बरोबर. आतापर्यंतची आपली कल्पना अशी आहे की हिमालय जो आहे ना तो साधारणपणे 2 कोटी वर्षापूर्वी जन्माला आला. हं? तर ह्या नवीन कल्पनेप्रमाणे 1 कोटी वर्षापूर्वी हा हिमालय इथे होता. म्हणजे हिमालय तयार झालाच नव्हता खरं तर. 2 कोटी वर्षापूर्वी, 3.8 कोटी वर्षापूर्वी तो इथे होता. त्यामुळे ही टक्कर जी झाली की नाही, ही टक्कर सुद्धा जी आपल्याला आज असं वाटतं की 2 कोटी वर्षापूर्वी हिमालय तयार होण्याच्या दृष्टीने आपण त्याचा सगळा विचार केला. कारण 2 कोटी वर्षापूर्वीचे पुरावे आपल्याला मिळतात म्हणून हिमालयामध्ये. पण आता जे पुरावे मिळाले ते असं सांगतात की जर इथे समुद्र असेल खूप मोठा आधीच, तर इथे ही टक्कर व्हायला अजून बराच कालावधी गेला असला पाहिजे. आणि हिमालयाचा जन्म 2 कोटी वर्षापूर्वी झालेला नसून तो 1 कोटी वर्षापूर्वी झालेला आहे. 1 कोटी वर्षापूर्वी पूर्ण हिमालयाची रांग ही तयार झाली असली पाहिजे, असा अर्थ आहे तिचा. मला माहिती आहे यामध्ये खूप प्रश्न निर्माण होणार हे सांगितल्यावर. राजीव, हॅलो. हॅलो. हा हॅलो सर. हा, येतंय ना लक्षात काय म्हटलं मी ते? हो येस ऐकू सर, आलं? येस सर, थँक्यू. हा हो येस सर. हा. हो थँक्यू व्हेरी मच. येस, अजून काही प्रश्न असेल? आता बाकी कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा प्लीज. सर नमस्कार, विकास कुलकर्णी बोलतो मी. हॅलो. कोणाला शंका नसेल तर याचा अर्थ लेक्चर काही चांगलं झालं नाही. सर एक विकास कुलकर्णी म्हणून प्रश्न विचारतायत. हा, विचारा. जॉग्राफीचा असा एवढा आहे, हे काही सगळ्या गोष्टी जे करतात ते जॉग्राफिस्ट काय, जॉग्राफिकल काय म्हणतात त्याला, नाही सर, भूगोलतज्ञ करतो हे माहितीच नाही करत. ऐकू नाही आलं मला. ऐकू नाही आलं. त्यांची रेंजला प्रॉब्लेम दिसतोय. रेंजला प्रॉब्लेम आहे. कोणाला इतर कळलं असेल तर सांगा मला.
या सर्व गोष्टी मला पण प्रॉब्लेम येतोय. विकास कुलकर्णी सर, तुमचा आवाज काहीच आवाज ऐकू येत येत नाहीये. नाहीये. हा ठीक आहे सर, राहू दे, काही नाही. सर, सर, तोपर्यंत मी विचारू का? हो विचारा ना. सर, म्हणजे आता आपण एकंदरीतच ह्या सगळ्याच लेक्चर्समध्ये आपण पुष्कळ माहिती घेतोय. म्हणजे मला फक्त एक हे असं म्हणजे विचारणं म्हणण्यापेक्षा सजेशन होतं की या बाबतीत आम्हाला आणखीन काही जास्त माहिती, आता तुम्ही आज सुद्धा ह्या कितीतरी घटना सांगितल्या, म्हणजे सॅटेलाइट इमेजेसच्या सहाय्याने काय काय पाहिलं वगैरे हो, असं. हो, हो, बरोबर. तर आता अर्थातच म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की आपल्याला वेळेचं रिस्ट्रिक्शन असल्यामुळे तुम्ही जरा ते म्हणजे काही गोष्टी सोप्या करून आणि आम्हाला समजतील कमी अशा सांगितलं. सांगितल्या. हो हो तर आम्हाला अजून जर डिटेल्समध्ये ह्याच्याबद्दल माहिती मिळवायची असेल तर आम्हाला काय कशा प्रकारे मिळू शकते म्हणजे? नाही नाही, हल्ली काय झाले, माहितीचे स्रोत खूप आहेत, म्हणजे माहिती मिळू हा शकते. पण हा काही वेळा असं असतं की माहिती खूप कळते मला, पण ती मला समजत नाही, म्हणजे मिळते मला. एक्झॅक्टली. हो, नाही पण समजेल अशा प्रकारे दिलेले असे काही इंटरनेटवर म्हणा किंवा असे काही आहेत का माहिती स्त्रोत म्हणजे? नाही, सांगतो तुम्हाला, आमचेच प्रॉब्लेम आहेत हा त्यात. जी माहिती आहे ती बरीचशी हा इंग्लिशमध्ये टेक्निकल शब्द वापरून अशी दिलेली बर माहिती. हा हा मराठीमध्ये हा उद्योग मीच बराच केला, मराठीमध्ये लिहून वगैरे असं खूप ओके सोपं करून हा वगैरे लिहिलं. पण हम्म. याला एकच मार्ग आहे की ही जशी आता आम्ही एक लेक्चर सिरीज केली ना, हो असं काहीतरी केलं अगदी सोपं करून, आणि 2-2 तास हो लेक्चर ठेवली. हम्म. आणि फार ओके. हे होणार नाही, असं रोज फार म्हणजे अतिरेक होणार नाही, अशा अतिरेक होणार पद्धतीने नाही. केलं तर होऊ शकेल. नाही तर बरोबर आहे. कंटाळून जातो हा ना. हम्म. तर ओके. तो त्याला एक चांगला मार्ग आहे. अच्छा. हा. हम्म. पण मिळवते, माहिती खूप मिळते तुम्हाला, नाही असं नाही. हो का? अच्छा. हो. थँक्यू सर, सर. श्रीकांत कुलकर्णी बोलतोय सर. हा बोला. आपण मागाशी आपण म्हणलं की हे वॉटर अक्युम्युलेशन, वॉटर सॅच्युरेशन, हे लँडस्लाईड आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये येस खूप येस इम्पॉर्टंट भाग आहे त्याचा. येस येस. आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी धरणं बांधतो. हो फॉर दॅट मॅटर डोंगरावर बऱ्याच ठिकाणी कंटूर करून नाला बंडिंग आणि हे असं सगळे बरेच आपण आता सध्या उपक्रम चालू आहेत करतो, आपल्याकडे. बरोबर बरोबर तर बरोबर. यांनी याच्यामध्ये फरक पडतोय का, म्हणजे असं काही या सगळ्या सिस्टीम्स हो हो मध्ये? पडतो ना. कॅचमेंट एरियामध्ये कसं आहे, स्प्रिंग जर भरपूर तयार झाले ना, म्हणजे झरे वगैरे भरपूर निर्माण झाले, तर अर्थातच ते पाणी कुठेतरी मुरलं पाहिजे ना. तर ते पाणी मुरतं खडकामध्ये वगैरे. आणि म्हणून तुम्हाला एक चांगलं उदाहरण सांगतो. तुम्ही आपलं देवघर धरण आहे ना, नीरा देवघर, हा हा बोरकडून खाली जाताना मोरणकडे, हा हा पावसाळ्यामध्ये जर तुम्ही कधी गेलात ना, तर तुम्हाला सगळे डोंगर अक्षरशः ओले कच्च झालेले दिसतात. त्यातनं पाणी बाहेर येताना दिसतं भरपूर. करेक्ट करेक्ट हा. करेक्ट करेक्ट. आता हे जे सगळं पाणी मुरलेलं आहे, ते पावसाळ्यामध्ये हा डोंगर, पूर्वी काय व्हायचं, जेव्हा धरण नव्हतं तेव्हा ते पाणी पटकन निघून जायचं खाली. करेक्ट करेक्ट. आता पाणी ह्याच्यातच साठल्यामुळे, धरणात साठल्यामुळे ते पाणी खाली जायला वाव तसा कमी मिळतो. येतं का आणि लक्षात? मग हा हो, बरोबर आहे. आणि हा मग यांनी हा ते परत लँडस्लाईड वाढू शकतात का, म्हणजे? एक्झॅक्टली. त्यामुळे काय होतं, त्यामुळे डोंगर होतो ठिसूळ सगळा, पाणी साठल्यामुळे. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्यामुळे पृष्ठ घसर तरी होते, म्हणजे तुम्हाला ते घसरलेले भाग तरी दिसतात, किंवा एखाद्या वेळेला खूप मोठं लँडस्लाइड होतं. लँडस्लाईड. हम्म. आणि शिवाय धरणातनं परत कॅपिलरी ऍक्शन सारखं पण परत वॉटर राईज होतच असेल एक्झॅक्टली. ना? हो हो, दॅट इज येट अनदर थिंग, की कॅपिलरी ऍक्शननी पाणी वर येतच आहे ना पुन्हा. बरं, ठीक आहे सर. जसा त्यामुळे धन्यवाद. त्यामुळे हे आहेच की, म्हणजे नेहमीचा तो विषय आहे की डेव्हलपमेंट करावी का करू नये. तर डेव्हलपमेंट तर करायलाच पाहिजे, म्हणजे अशी प्रोजेक्ट्स केली पाहिजेत. पण परिणाम त्याचा निश्चित होतो नाही, ते याच्यामध्ये. आहे म्हणजे हा मुद्दा वादाचा आहेच आहे. वादाचा विषय आहेच. म्हणजे एकीकडे तुम्ही पाणी देता, म्हणजे उत्तरेकडे पाणी देता आणि दक्षिणेकडचे जे नदी वाहत होती त्या लोकांचं पाणी तुम्ही कट करता. हा तर अगदी निर्विवादपणे दिसणारा हे प्रकार. एक्झॅक्टली. येस. ओके सर, धन्यवाद. येस. फारच मस्त मस्त होतं सर हे सगळं थँक्यू म्हणजे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सर मी विचारू का? हो हो मदन टिल्लू बोलतोय. हो हो विचार. हा सर, हे जे तुम्ही जीपीएस आणि हे जे सगळे सांगितलेत ना, हा. टूल्स जे तुम्ही वापरता, हो ते आपल्या मोबाईल मधले वापरता का तुम्ही? म्हणजे वापरू शकतो का हो काही आपण, वेगळं काही असतं ते? नाही, आपण वापरू शकतो. पण आम्ही जे वापरले ना, ते हा. जीपीएस युनिट घेऊन वापरले, म्हणजे फक्त जीपीएस. त्याच्यामध्ये अच्छा. फक्त लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, हाईट अबव सी लेवल, अशा वेगवेगळ्या 2-3 गोष्टीच मिळतात.
हो बरोबर आता कसं आहे, पण आता हे खूप सोपं झालं. म्हणजे इव्हन तुमचा मोबाईल सुद्धा तुम्हाला खूप करेक्ट ही माहिती देऊ शकतो. बरोबर. त्यामुळे म्हणजे त्या लोकेशनला जायचं हा आणि ते हे करायचे का म्हणजे हा कोऑर्डिनेट्स असतात ते. बरोबर. तुम्ही तिथला एखादा फोटोग्राफ घेतलात ना, हम्म. बरं का, तर त्या हो फोटोग्राफ बरोबर मध्ये त्या फोटोवरती ही सगळी इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिकली रेकॉर्ड होते. बरोबर म्हणजे जिथून तुम्ही फोटो घेतला आहे ते लोकेशन. बरोबर. त्यामुळे आजकाल ते खूप सोपं झालंय. मोबाईलवरती खूप चांगली माहिती भेटते तुम्हाला. बरोबर बरोबर. अर्थात तो अच्छा. आणि सर सॅटेलाइट इमेजेस ज्या असतात ना त्या कशा घेता तुम्ही, कशा मिळवता म्हणजे सॅटेलाइट या. इमेजेस आपण घेत नाही, त्या आपल्याला मागवावे लागतात. नॅशनल रिमोट अच्छा सेन्सिंग एजन्सी वगैरे त्यांच्याकडनं. कारण अच्छा. त्या साधारण 9,000 किलोमीटरवरनं घेतलेल्या असतात, हाईटवरनं. बरोबर. हा हा हा. पण त्यांनी खूप मोठा एरिया कव्हर होतो हम्म. आणि रिफ्लेक्टर्स वरनं ते तयार झालेले असतात. म्हणजे ते बरोबर. वाचण्याचं पण एक ट्रेनिंग द्यावं लागतं. हा बरोबर खरंय. नुसती इमेज घेतली म्हणजे मला वाचता आलं असं नाही. बरोबर ते वाचता यायला पाहिजे. अगदी वाचता यायला बरोबर आहे. पाहिजे. बरोबर. करेक्ट करेक्ट. इंटरप्रिटेशन त्याचं महत्वाचं आहे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. बरोबर बरोबर. ओके ओके सर. थँक्यू सर. थँक्यू. खूप सुंदर लेक्चर झालं आज. थँक्यू इंटरेस्टिंग सर. होतं. थँक्यू सर. थँक्यू सर. अच्छा. अजून कोणी आहे? काही प्रश्न नसावेत असं वाटतंय. हा हा, आपण आत्ताच संपवूया. थँक्यू व्हेरी मच सर. परत एकदा येस. पार्टिसिपंट्स आणि जीविदातर्फे तुमचे आभार मानतो. एकतर आजच्या लेक्चर बद्दल आणि खूप सुंदर सर्व कोर्सचं केलंय त्याबद्दल दोन्हीबद्दल एकदा आभार तुमचे परत. थँक्यू. आपण उद्या संध्याकाळी 6:30 वाजता भेटूया. मॅप्स आणि टोपोशीट्स हा विषय आहे, त्यामुळे आजच्या विषयातला काही भाग तुम्हाला त्यातनं कळू शकेल. तर संध्याकाळी 6:30 वाजता सगळ्यांनी भेटावं. गुड नाईट. थँक्यू. मीटिंग आजची संपली असं मी जाहीर करतो. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट.